सभी दत्त भक्त परिवार के जितने भी एडमिन्स हैं, हमारे जितने भी दादा लोग हैं, जितने भी ताई हैं, सभी कृपया स्टेज पर आने की कृपा करेंगे। एडमिन परिवार स्टेज पर आने की कृपा करेंगे। श्री स्वामी समर्थ। आज दादा मेरे सामने हैं तो मैं सामने ही प्रणाम करना चाहूँगी, क्योंकि मीटिंग शुरुआत करने से पहले मैं उनके चरणों में हमेशा नमन करती हूँ। श्री स्वामी समर्थ। प्रणाम दादा। और एडमिन हमारे स्टेज पर हैं। मैं भाग्यश्री ताई से अनुरोध करना चाहूँगी वे अपना सुंदर मार्गदर्शन इधर आकर करें। श्री स्वामी समर्थ। एडमिन हमारे स्टेज पर हैं। मैं भाग्यश्री ताई से अनुरोध करना चाहूँगी। सगळ्यांना अगदी मनापासून श्री स्वामी समर्थ। आज आपल्या परम आजचा दिवस म्हणजे एकदम आपल्या भाग्यातला एक शब्द सुचत नाहीत बोलायला, माफ करा। आजचा दिवस खरंच खूप मोलाचा आहे। आपण ह्या ठिकाणी जमलोय एक श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्मभूमीवर। आपण आजचे मार्गदर्शन दादांचं ऐकणार आहोत। यापेक्षा अजून काय दुसरं पाहिजे? ह्या आधी जे गिरनारला गेलेले आहेत दादांसोबत, त्यांच्यासाठी तो एक परम भाग्यवान दिवस होता। आणि आजचा जे त्या मार्गदर्शन म्हणजे जे गिरनारला नाही जाऊ शकले त्यांच्यासाठी आजचा हा तसाच दिवस आहे। आपल्या सर्वांसाठी आपल्या आध्यात्मिक आयुष्यातला सगळ्यात अतिमोलाचा दिवस आपण असं म्हणू शकतो। ह्याच्या आधी आपला भुसावळला मेळावा झाला, वैरागला मेळावा झाला। प्रत्येक जण त्या मेळाव्यातून भरपूर काही घेऊन आलेला आहे। पण आज आपण ह्या ठिकाणी पारायण करून खूप काही मिळवण्यासाठी आणि विशेष प्रभूंचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण या पीठापूर भूमीमध्ये जमलेलो आहोत। आज आनंदात इतका झालाय, खरंच शब्द फुटत नाहीयेत। पण आज आपल्यासाठी खरंच खूप मोलाचा दिवस आहे। आपण प्रत्येक जण इथं आपल्या फॅमिली सोबत आलेलो आहोत। कुणी आपल्या आई सोबत आले, कुणी आपल्या जे कोणी आले सेवेकरी ते आपल्या म्हणजे स्त्री वर्ग जो आलाय तो आपल्या मिस्टर सोबत आला असेल किंवा पुरुष वर्ग आलाय तो आपल्या पती पत्नी सहित आपण पूर्ण फॅमिली इथं आपण जमलेलो आहोत। त्यांच्यासाठी तर परम भाग्यवान दिवस आहेच आजचा। पण जे नाही आले त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करायची, कारण आपलं जो आहे ना, आपलं जे प्रत्येक नातं आहे ना एकमेकांसोबत, सगळ्यात पहिले तर धर्मामुळे आपण एकमेकांसोबत जोडले गेलेलो आहोत। त्यामुळे आपलं कर्तव्य आहे दोन म्हणजे जोडी दोघांची असते।
एक जोडीदार जर आपला सेवेकरी असेल आणि दुसरा जर सेवेकरी नसेल तर आपलं कर्तव्य जो जोडीदार आहे त्याला सेवेत आणण्याचं आपलं परम कर्तव्य आहे. आणि ह्या कर्तव्य पूर्ण करण्याच्या आपल्याला मागं लागायचंय. ह्याच्यासाठी आपल्याला तळमळ दाखवायची आहे. आणि हे आपण करू शकतो आणि करण्यासाठीच आपण इथं स्वामी सेवेमध्ये आपण इथं आलेलो आहोत. प्रत्येकाचं हे परम कर्तव्य आहे. धर्मामुळे आपण एकमेकांसोबत जोडलोय ना, तर ह्याच धर्माच्या कार्यासाठी आपल्या जोडीदाराचाच आपल्या कार्यामध्ये सहभाग असला पाहिजे. आता भरपूर सेवेकऱ्यांचे कॉल येतात. अशा पण सेवेकरी ताई असतात, म्हणजे 70-80% अशा सेवेकरी ताई असतात की त्यांच्या घरच्यांना सेवा केलेली चालत नाही. तर त्या अशा म्हणतात की आम्हाला जे काही आहे तर आम्हाला घरच्यांसमोर नाही सेवा करता येत, अशी काहीतरी सेवा द्या. पण त्या गोष्टीसाठी आपण थोडीशी तळमळ दाखवली पाहिजे. आता जसं आपण बाहेर जेव्हा संसारात इतर कुठे बाहेरच्या ठिकाणी भेटतो ना, तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो. अचानक आपल्याला आपल्या म्हणजे जोडीदार जेव्हा बाहेर भेटतो ना रस्त्यावरती, तेव्हा खूप आनंद होतो. पण असाच एक अनुभव आपल्याला अध्यात्मात घ्यायचा आहे. जे अजिबात सेवेत नाहीत किंवा मंदिरात जात नाहीत, ते मानत नाहीत, अशांना खरंच आपल्या जोडीदारांना ज्यावेळी आपण प्रभूंच्या सेवेमध्ये किंवा कार्यामध्ये थोडाफार जरी सहभाग देताना बघितलं ना, त्यावेळेचा आनंद जो काही असतो ना, तो आपण शब्दात वर्णन करू शकत नाही. त्यामुळं प्रत्येकाचं आपलं हे परम कर्तव्य आहे की आपला जोडीदार धर्माच्या कार्यामध्ये आपला सहभागी असला पाहिजे, धार्मिक कार्यामध्ये सहभागी झाला पाहिजे. आणि ह्या सगळ्यासाठी आज आपण इथं जमलोय ना, ह्या ठिकाणी काहीच मागू नका, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. फक्त एकच तळमळ आपण दाखवूया की आपल्या घरातले जे काही आहेत ना, जरी सेवेकरी नसतील तर आपल्या सगळ्या फॅमिलीतले लोक पूर्ण स्वामीमय झाले पाहिजेत किंवा प्रभूमय झाले पाहिजेत. इतकी जरी तळमळ आपण दाखवली ना, तर प्रभू त्यांचं कार्य आपण म्हणजे बरोबर करतील. कारण कसं आहे, लहान मुलं असेल ना, त्याला थोडंसं समजावून म्हणा किंवा थोडंसं दाब दाखवून आपण इथंपर्यंत घेऊन येऊ शकतो. पण आपण मोठ्यांना काय करायचं? मोठ्यांना आपण काहीच नाही करू शकत. एक समजवण्याची पण लिमिट असते, त्या लिमिटच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. पण आपली जर तळमळ आपण प्रभूंच्या चरणी प्रत्येक क्षणी जर म्हणजे सांगत असू ना, तर प्रभू बरोबर हळूहळू त्यांना बरोबर सेवेत घेऊन येतील आणि त्यांना जे पाहिजे, जसं पाहिजे तसं कार्य घडवतील. आणि हळूहळू पूर्ण आपला परिवार स्वामीमय होईल. आणि पूर्ण परिवार आपला स्वामीमय झाला तर ह्याच्यापेक्षा परम आनंद कोणत्या गोष्टीचा आपल्याला असेल? कारण कोणत्याही गोष्टी ज्या आपण संसारात मिळवतो ना, ते कोणत्याही गोष्टी आपल्या मरणानंतर सोबत येणार नाहीत. पण जेव्हा आपली फॅमिली पूर्ण स्वामीमय होते ना, कुठंतरी आपण धार्मिक आपलं जे कर्तव्य आहे ना, ते पूर्ण केलेलं असते. त्यामुळे प्रत्येकाने एवढी तळमळ जरूर दाखवावी. बाकीच्या गोष्टी आपल्या संसारामध्ये येत राहतात, जात राहतात, सुख येत राहतं, जात राहतं, प्रश्न येतात, सुटतात, परत येतात, शेवटपर्यंत आपले मरणाच्या शेवटपर्यंत आपले प्रश्न तसेच राहतात. एक संपला की दुसरा येतो. पण ह्या प्रश्नाला कुठंतरी फुल स्टॉप दिला ना, तर आपल्याला जे प्रभूंना जे पाहिजे ना, ते आपल्याला देऊ शकतात. आपण फक्त प्रश्न मांडून ना सेवेतच अडकतो. एक प्रश्न सुटला की आपण सेवा घेतो, परत सेवा घेतली त्यातून आपल्याला तो प्रश्न सुटतो, दुसरा प्रश्न परत उद्भवतो. पण हे प्रश्नाचं जे काही अनुक्रमणिका आहे ना, ती कंटिन्युअस चालूच राहते. पण हे कुठं ना कुठं तरी थांबलं गेलं पाहिजे. आणि ह्या सेवेच्या आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या पुढं जाऊन आपल्याला इथं आपण ह्या श्री गुरुदेव दत्त भक्त आध्यात्मिक विकास केंद्र ह्या परिवारात आपण जोडले गेलेलो आहोत. दादांचं मार्गदर्शन आपल्याला ह्या ठिकाणी ऐकायला मिळतं. आणि प्रत्येकाला अनुभव आहे इथं, प्रत्येकाला अनुभव आहे म्हणून इथं प्रत्येक जण आलेला आहे. विचार केला ना, 1200-1300 किलोमीटर वरून लोक इथं आलेत, ते फक्त दादांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आणि इथं पारायण करून काहीतरी त्यांच्या
आशीर्वादाने काहीतरी मिळवण्यासाठी, तर ही फक्त तळमळ. ह्या ठिकाणी आजचा दिवस गेला ना परत आपण कधीच मागू शकणार नाही. बाकी कोणत्याही मंदिरात गेलो ना तर आपण मागू शकतो, जे पाहिजे सांसारिक ते भेटू शकतं. पण ह्या ठिकाणी गुरूंच्या ठिकाणी आलोय ना आपण, आणि प्रत्यक्ष दादांच्या मार्गदर्शनाखाली जे काही घेतलंय ना त्यातून थोडंसं आध्यात्मिक आपण काहीतरी मागण्याचा प्रयत्न करूया. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून, सांसारिक गोष्टीतून हळूहळू बाहेर पडून जे खरंच मिळवायचं आहे ना ते मिळवण्यासाठी आपण धडपड करूयात. आज खरंच असं भारावून गेल्यासारखं झालंय. अनुभव सांगायचा ना, माझा अनुभव, माझे मिस्टरांचं आणि माझं दोघांचं तिकीट आमचं बुकिंग केलेलं होतं, पण मिस्टरांना सुट्टी नाही भेटली आणि येणं माझं पूर्ण कॅन्सलच झाल्यासारखं झालं होतं. फक्त एकच म्हणलं, स्वामी तुम्हाला घेऊन जायचं आहे ना तर घेऊन चला, नाही तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण स्वामींनी नियोजन असं केलं ना, माझ्यासोबत माझ्या आईचं पण येणं झालं. आणि फक्त 15 दिवस झालेत मी माझ्या आईला पूर्ण दादांबद्दल सांगितलं होतं, भरपूर काही बोलले होते. 1 तास अगदी मी फक्त दादांबद्दल बोलत होते. आणि 15-20 दिवसाच्या नंतर माझ्या आईला इथं येण्याचा, दादांच्या जवळ येण्याचा योग आला, मार्गदर्शन ऐकण्याचा योग आला. आणि माझ्या आईने आत्तापर्यंत खूप त्रास सहन केलाय, खूप खूप खूप, म्हणजे अगदी जिवंतपणी नरक यातना भोगल्यात, इतका त्रास सहन केलाय. पण मी माझ्या आईला एकच सांगून इथं घेऊन आले, म्हणलं ज्या दिवशी तू दादांच्या चरणावर डोकं ठेवले ना, तू आत्तापर्यंत जे काही सहन केलंय ना त्याची तुला पोचपावती मिळाली. म्हणजे इतका परम आनंद मला झालेला आहे की आपलं कर्तव्य कुठंतरी, मी माझ्या आईला सांसारिक गोष्टी काही सुख देऊ शकेल का नाही माहीत नाही, पण अध्यात्मातलं जे माझं धार्मिक कर्तव्य होतं ना ते कुठंतरी पूर्ण होतंय आणि प्रभू त्याच्यामध्ये साथ देत आहे. ह्या गोष्टीचा खूप आनंद, खूप समाधान मिळते. आणि हे सगळं आणि सगळं स्वामींमुळं, दादांमुळं शक्य झालेलं आहे. तर प्रत्येकाने एवढं कर्तव्य आपण निश्चितपणे पूर्ण करावं. बाकी कर्तव्य तर आपले काय पूर्ण होतील स्वामींच्या आशीर्वादाने, पण ह्या कर्तव्यासाठी आपण जरूर तळमळ दाखवली पाहिजे. इतकीच सर्वांना नम्र विनंती आहे. जर बोलता बोलता चुकून खरंच कुणाचे मन दुखावले असतील ना त्यासाठी मनापासून माफी मागते. आणि चुकीचं काही बोललं गेलं असेल तर त्या अंतःकरणातून माफी मागते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बहुत ही सुंदर और अद्भुत मार्गदर्शन था का. अभी मैं भी अपना एक बहुत बड़ा बोले तो सच में बहुत बड़ा अनुभव है, और आज 3 मेळावे से मैं अनुभव शेयर करना चाहती थी लेकिन वो मेरा अनुभव शेयर कर नहीं पाई थी. आज पता नहीं प्रभु की इच्छा थी कि प्रभु के द्वार पर ही वो अनुभव शेयर करूं, शायद इसीलिए ये मौका मुझे दिया है. तो इसके लिए मैं पहले तो प्रभु के चरणों में कोटि कोटि प्रणाम करना चाहूँगी. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. जीवन बहुत कठिन होता है, सांसारिक जीवन बहुत कठिन होता है, आध्यात्मिक जीवन भी बहुत कठिन होता है. और जो संसार और आध्यात्म के बीच में होता है ना वो सबसे कठिन जीवन होता है, क्योंकि परिवार में रहकर आध्यात्म में जुड़ना ये सबसे कठिन बात होती है. और मैं बचपन से आध्यात्म में बहुत जुड़ी हुई थी, अभी भी जुड़ी हूँ और जुड़ी रहूँ, यही प्रभु चरणों में प्रार्थना करती हूँ. कुछ ऐसे चढ़ाव आते हैं, उतार चढ़ाव आते हैं जीवन में कि वो हमें कहीं ना कहीं कमज़ोर बनाते हैं, क्योंकि जब हम भक्ति मार्ग में उतरते हैं तो वो प्रभु हमारी परीक्षा अवश्य लेते हैं. वो भी हमें आजमा कर देखते हैं कि ये कितने कठोर दिल से हमारी सेवा कर सकते हैं, मतलब कितने एकनिष्ठ होकर सेवा कर सकते हैं. तो एकनिष्ठ होकर सेवा करने की शुरुआत थी वो सर्वप्रथम जब मैं इस ग्रुप में आई थी 23 मई 2022. मुझे जिन्होंने जोड़ा उनके मदर यहाँ पर उपस्थित हैं. सबसे पहले तो मैं उनका धन्यवाद देना चाहूँगी. नीता
पाटीदार काकी, जिनके बेटे ने मुझे इस परिवार से जोड़ा और डायरेक्ट ऐसे जोड़ा कि वो अभी शायद दादा से बात नहीं कर पाते होंगे, लेकिन मेरा एक दिन भी ऐसा नहीं जाता जिस दिन मेरी आंखें खुले और मैं दादा के दर्शन ना करूं। तो मैं शांतनु भैया का बहुत बहुत धन्यवाद करना चाहूँगी। और उसके बाद मैं जैसे ही मैं परिवार से जुड़ी, दादा से जुड़ी, तो 10 ही दिन में मैं एडमिन परिवार में जुड़ गई थी। अभी वो भी प्रभु इच्छा कि कैसे क्या जुड़ी नहीं पता मुझे, जुड़ी। उसके बाद मैं सडनली जॉब के लिए बाहर थी मैं, तो दादा ने पहला अनुभव ऐसा दिया कि दादा ने बोला था 15 दिन के बाद वापस उसी प्लेस पर आना पड़ेगा। और मैं गई, 15 दिन तो छोड़िए, मतलब ऐसा था कि 15 मिनट भी नहीं हुए थे मुझे वहाँ पहुँचने के, और मुझे सडनली वापस सूरत से मैसेज आ गया था कि आपको रिटर्न यहीं पर ज्वाइन करना है। यह सबसे पहला अनुभव। दूसरा अनुभव ऐसा था कि उस टाइम पर मैं मार्गदर्शन मीटिंग का इतना जुड़ नहीं पाई थी, पहली ही बार जुड़ी। और दादा ने वास्को डी गामा का स्वामी विवेकानंद जी का एक सारांश बताया था। उसमें दादा उधर बोल रहे हैं और इधर ना शंखनाद हो रहा था, एग्जैक्ट मेरे सामने शंखनाद हो रहा था, और स्वयं श्रीपाद प्रभु मुझे ऐसे दर्शन दिए, और ऊपर ना कृष्ण भगवान थे। वो पहली बार ऐसा हुआ कि मुझे दर्शन हुए, पर मुझे पता नहीं था श्रीपाद प्रभु कौन है, मैं नई जुड़ी थी। तो मैं क्वेश्चन करती थी डे बाय डे, क्योंकि मैं दत्त प्रभु को बहुत मानती, तो डे बाय डे ऐसे क्वेश्चन करती थी। एक दिन ऐसा आया कि दादा ने मुझे उनके जो एक्चुअल स्वरूप है, उस स्वरूप में मुझे दर्शन दिए, और वो स्वरूप मैं कभी भूल नहीं सकती, कभी भी नहीं भूल सकती। और वही स्वरूप के रूप में मैं उन्हें आज भी मानती हूँ, और वह स्वरूप है श्रीपाद प्रभु स्वयं। जीवन में ऐसा पड़ाव आया, उसके बाद में बहुत से उतार चढ़ाव, बोलते हैं ना भक्ति योग में जब जुड़ते हैं तो कठिनाइयाँ आती है। एक दिन ऐसा आया कि मैंने अपने आप को इतना अकेला फील किया, मुझे समझ में ही नहीं आ रहा था। और उस दिन पहला ऐसा दिन था कि दादा मुझसे नाराज हुए थे। मैं दादा को अपने माता पिता गुरु और अपना सर्वस्व मैं उनको ही बोलती हूँ, क्योंकि मेरे लिए वो क्या है शायद मैं अपने शब्दों में कभी 84 लाख योनियाँ पूरी भी करी तो मैं बयान नहीं कर पाऊंगी अपने शब्दों में। तो पहला ही दिन था कि दादा मुझसे नाराज हुए, सॉरी। और इतना मुझे अकेलापन लगने लगा था उस दिन, और मुझे दादा के शब्दों की बहुत ज़रूरत थी, लेकिन कुछ बातों से मैं सच में उनको नाराज़ कर बैठी थी, अब पता नहीं क्या हुआ। तो मैं अपने आप को संभाल ही नहीं पाई कि अब मैं क्या करूँगी। ऐसा करके सीधा मैंने फ़ोन बंद कर दिया, सब कुछ बंद कर दिया था। और सबसे पहले तो मैंने पंखे पर चुन्नी बांधी थी, चुन्नी बांधकर रख दी कि एक चीज से फर्क ना पड़े तो दूसरी चीज होना चाहिए। शायद आपको यकीन नहीं होगा, गेहूं में रखने की 10 गोलियां खाई थी मैंने। कितनी गोलियां खाई थी? 10। पर सुबह उठकर देखा तो सारा ग्रीन पानी बाहर था और मैं जीवित थी। और मैं सोई भी नहीं थी, मैं जग रही थी। और जब मेरी आंखें खुली तो मैं दादा की गोदी में सोई थी। और दादा मुझे बोलते हैं, किधर जा रही है तू? इधर आ, मेरे पैर पड़। और मैं हमेशा बोलती थी कि मुझे आपके दर्शन करना है, मुझे आपके दर्शन करना है। यकीन नहीं हुआ, वो नहीं हुआ।
फिर भी मुझे संतोष नहीं मिला मन में। नोट लगा के रखी थी, 10 नोट लगाई मैंने गले में, 10 नोट लटकी। मुझे पता नहीं था, कोई भी मेरे रूम पर रहता नहीं था, मेरे माँ बाप को भी नहीं ये बात पता थी, मैंने उनसे भी बात नहीं करी थी, क्योंकि मैं जिनको अपना सर्वस्व मानती हूँ शायद मैं उनको नाराज कर बैठी थी। और वो दिन ऐसा था कि मैं खुद को संभाल नहीं पा रही थी। जैसे ही ऐसा हुआ, मैंने नोट लगा के लटकी, मुझे पता भी नहीं, लेकिन 2 घंटे बाद फिर से मैं नीचे बेड पर लेटी हुई थी। वो कैसे हुआ, क्या हुआ? और जब दूसरी बार बेड पर लेटी तो दादा मुझे उनके घर में, उनकी गोदी में मैं सोई हुई थी और वो मुझे व्यंकटेश स्तोत्र सुना रहे थे। शायद इससे बड़ा अनुभव मेरे जीवन का कुछ नहीं हो सकता। और मुझे मौत के द्वार से अगर कोई खींच के लाए तो वो दादा है। उन्होंने मुझे पुनर्जीवन दिया है, इसलिए मैं दादा और बहिनी को ही अपने माता पिता, सर्वस्व, गुरु, सब कुछ मेरे प्रभु वही है मेरे लिए। शायद इस अनुभव से किसी का दिल दुखा हो तो क्षमस्व, पर प्रभु क्या होते हैं और प्रभु की लीला क्या होती है मैं ये अपने शब्दों में कभी वर्णन नहीं कर पाऊंगी। और आज इस भूमि पर आकर मैं कितनी पावन हुई हूँ मैं नहीं बता सकती, क्योंकि प्रभु के दर्शन पता नहीं मुझे कब मिलते, क्या मिलते, लेकिन आज सिर्फ और सिर्फ मैं मेरे गुरु की वजह से इस मार्ग पर पहुंच पाई हूँ। और यही इन चरणों में हमेशा प्रार्थना करूंगी कि मुझे आगे भी सिर्फ कुछ मिले तो सिर्फ मेरे गुरु चरण, बाकी और कुछ नहीं। एक निष्ठ, एक ध्यास, सबसे बड़ा गुरु, गुरु से बड़ा गुरु का ध्यास। श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये की गई सारी सेवा में प्रभु चरणों में अर्पण करना चाहूँगी। मुझसे बोलने में कुछ भूल हुई हो तो सभी मुझे माफ़ करें। श्री स्वामी समर्थ। एडमिन में से जिन किन्हों को भी अनुभव सत्र शेयर करना हो कृपया कर सकते हैं। वरती बसायचे तुम्हाला, मी आहे चेअर आहे, थांबा ना बसा ना। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जे सगळ्यात मागे बसलेत ना, एवढं मागे बसण्याची गरजच नाही, थोडी पुढे जागा खाली आहे, या जरा इकडे, उठून जरा या ना पुढे इकडे। या साईडला लेडीज बसल्या आहेत, ह्या साईडला इकडे या जरा। श्री स्वामी समर्थ। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन
श्री गुरुदेव दत्त. आपला 25 जानेवारीचा महासत्संग सोहळा आदरणीय अविनाश दादांच्या सहवासात आपल्याला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचं पारायण प्रत्यक्ष आपल्याला श्रीपाद प्रभूंच्या पावनभूमीत करायला मिळणार आहे. आणि आजची आपली साप्ताहिक मीटिंग, मार्गदर्शन मीटिंग बुधवारची टेलिग्राम ॲपवरची, खरंच आपण या पावनभूमीत जे उपस्थित सर्व भाग्यवान सेवेकरी आहात, भाग्यवान यासाठी की या भूमीमध्ये इथे यायला प्रत्यक्ष श्रीपाद श्रीवल्लभांची इच्छा असावी लागते. त्यांच्या परवानगीशिवाय आणि त्यांच्या इच्छेशिवाय आपण इथं या पिठापूर पावनभूमीत आपण येऊ शकत नाही. आणि जे आपण उपस्थित आहात ते नक्कीच खूप भाग्यवान आणि पुण्यवान आहात. फक्त उपस्थितीच एवढी मोठी आहे की यामुळे आपलं अनेक दोषांचं इथं शमन होतं. आणि खरंच आपल्या टेलिग्राम ॲपवरील आदरणीय अविनाश दादांची जी काही ऑनलाईन सेवा चालू आहे, आत्तापर्यंत जेवढे काही सेवेकरी भेटले सगळ्यांचे खूप छान अनुभव आहेत. असा एकही सेवेकरी नाही की ह्या ऑनलाईन सेवेत आलं आहे आणि त्यांचा प्रश्न सुटला नाही. खूपच सर्वांचं सहकार्य लाभतंय. आणि उद्याचा दिवस म्हणजे आता काही तासच कमी आहेत. प्रत्यक्ष श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंच्या चरित्राचं आपल्याकडनं पारायण होणार आहे. सामुदायिक पारायण सकाळी 6 वाजताच सुरू होणार आहे. खरंच भाग्यवान आहात आपण सर्व. एक दिवसीय पारायण आहे. याच्यामध्ये पारायण करताना सर्वांनी सहकार्याची अपेक्षा आहे सर्वांकडनं आणि ते तुम्ही नक्कीच करणार आहात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ऑनलाईन सेवेमध्ये मी कशी आले हे सगळ्यात महत्त्वाचं. एक दिवशी दुपारचा 2चा टाईम होता आणि अनुभव सत्र चालू होतं. आणि या अनुभव सत्रामध्ये मला अनुभव सांगायची इच्छा झाली की मी सेवेकरी कशी झाले, कशी घडले. आणि त्या लिंकमुळं मी ह्या टेलिग्राम ॲपला जॉईन झाले. आणि माझं एकच ध्येय होतं की मी नगर जिल्ह्यात सुरुवातीला होते जॉबला, त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात आले. वैराग हे माझं माहेर. आणि तिथे आल्यानंतर असं लक्षात आलं आजूबाजूला खूप लोक आहेत आणि सगळ्यांना प्रश्न आहेत. मग आता ह्यांना सेवेकरी कसं करायचं. खरं तर मी वैरागला येणं हे सुद्धा स्वामींची इच्छा होती. आणि स्वामींच्या इच्छेशिवाय आपण काहीच करू शकत नाही. स्वामींची इच्छा होती. सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट आहे. सर्वजण अक्कलकोटला जातात, स्वामींचं दर्शन घेतात, पण त्यांच्याकडनं म्हणावी अशी सेवा होत नाही. कसं असतं, सर्वजण मुलं शिक्षण घेतात, पण ज्यावेळेस मुलांना योग्य दिशा मिळवायची असते की कोणत्या साईडला जायचं, आर्ट साईडला जायचं, कॉमर्सला जायचं का सायन्स साईडला घ्यायचं, तर ही जी योग्य दिशा ज्यावेळेस प्रत्येकाला मिळते आणि एक विशिष्ट गाईडलाईन जर आपल्याला मिळाली तर नक्कीच आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळत असतात आणि आपले प्रश्न सुटत असतात. आणि मला खरंच त्या लिंकमुळं माझ्या असं लक्षात आलं की आमच्या वैरागमध्ये प्रश्न उत्तर करणारं कोणीसुद्धा नाही आहे. आणि सर्वांचं प्रश्न उत्तर जर करायचे असतील, प्रश्नांचे म्हणजे सगळ्यांना जर सेवा मिळवून द्यायची असेल, प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या हृदयात स्वामींना जर विराजमान करायचं असेल तर एकमेव ही लिंक आहे. आणि आपण ह्या सर्व सेवेकऱ्यांना जोडायचं. आणि पहा, बघता बघता म्हणजे मला अजूनही आठवतो तो दिवस की दादांनी मला दुपारीच फोन केला आणि डायरेक्ट मला सांगितलं की तुमच्या वैरागमध्ये आम्ही मेळावा घेणार आहोत. इतका काही आनंद झाला, इतका काही आनंद झाला की तो आनंद गगनात मावत नव्हता. आणि खरंच दादांच्या कृपाशीर्वादाने, स्वामींच्या आशीर्वादाने वैरागमध्ये अनेक जणांचे, अनेक सेवेकरांचे प्रश्न सुटत आहेत.
ऑनलाईन सेवा टेलिग्राम ॲप प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करून घ्यायचा आणि नंतर जी काही लिंक येते त्या लिंकला आपण जॉईन व्हायचं. ह्या लिंकवर तुम्हाला एक फॉर्म पाठवला जातो. त्या फॉर्ममध्ये तुमचे जे काही प्रश्न आहेत तो प्रश्न शॉर्टमध्ये टाकायचा. त्याच्यामध्ये तुमचं नाव, गाव, फोन नंबर आणि प्रश्न थोडक्यात टाकायचा. आमचे 2-4 दिवसानंतर आणि हा प्रश्न कुठल्याही तुमच्या ओळखीच्या ॲडमिनकडे पाठवायचा. त्यानंतर तो प्रश्न पाठवल्यानंतर आमचे जे काही दादांनी ज्या सेवेकऱ्यांना अधिकार दिलेले आहेत प्रश्न उत्तराचे ते सेवेकरी आणि खूप कठीण प्रश्न असेल तर दादा स्वतः लक्ष देऊन प्रश्न सोडवतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजारी पेशंट इमर्जन्सी अगदी हॉस्पिटलमध्ये आहेत अशा सर्व पेशंटचे प्रश्न प्रत्यक्ष दादा सोडवतात. म्हणजे अगदी त्यांचं म्हणजे कंटिन्यू इमर्जन्सी विभागावर इतकं लक्ष असतं की आम्ही फक्त प्रश्न टाकूच तर दम आहे की लगेच तात्काळ सेवा दादा देतात. कितीही काम असलं ते सुद्धा जॉब करतात. त्यांनासुद्धा प्रपंच आहे परंतु ह्या सर्वातून ते स्वतः आपल्यासाठी वेळ देतात. आणि खरंच आम्ही भाग्यवान आहो की आपल्या सर्वांची सेवा करायची संधी आम्हाला मिळत आहे. आणि खरंच दादा आपलेसुद्धा खूप आभारी आहे की तुम्ही आम्हाला ॲडमिन म्हणून आपल्या ह्या ग्रुपमध्ये घेतलं आणि ह्या समस्त सेवेकऱ्यांचं सेवा करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. खरंच आम्ही पण नशीबवान आहोत आणि ह्या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा. आपण तर टेलिग्राम ॲपला तुम्ही जॉईन आहात तर इतरांनासुद्धा ज्यांना काही आजूबाजूला प्रश्न आहेत अशा सेवेकरांनासुद्धा तुम्हाला जॉईन करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यावेळी दुसऱ्याला ह्या लिंकला जॉईन करतो त्यांची जेव्हा सेवा सुरू होते प्रश्न सुटतो तर त्यांचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देतो की ह्यांच्यामुळं मी ह्या सेवेत आले आणि माझा प्रश्न सुटला. त्याच्यामध्ये पहा शिक्षणाचा आहे, नोकरीचा आहे, काहींच्या घरामध्ये कर्जबाजारीपणा आहे, काहींच्या घरामध्ये व्यसनाधीनता आहे. दादा आम्हाला सर्व प्रश्नांवर पोस्ट तयार केलेले आहेत आणि त्या आम्ही जशी सेवा येईल त्या पद्धतीने आम्ही त्या सर्व सेवेकऱ्यांच्या प्रश्नांच्या ज्या काही सेवा दिलेल्या असतात त्या पोस्ट आम्ही सेंड करतो. याच्यामध्ये ग्रामदेवता मानसन्मान ही सगळ्यात प्राधान्याने पोस्ट आहे. आपल्याला कदाचित माहीत नसेल की आपल्या प्रश्नाची कोणताही प्रश्न असू द्या तुमचा कितीही अवघड असू द्या याच्यामध्ये तुम्ही जर ग्रामदेवतेचा अमावस्येला सर्व देवतांचा ग्रामदेवता म्हणजे काय हे सगळ्यात लक्षात घ्या. ग्रामदेवता म्हणजे तुम्ही ज्या गावात राहता त्या गावामध्ये घराच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व देवता यामध्ये गणपती, मारुती, त्यानंतर देवी, स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराज आणि भगवान शंकर अशी 5 किंवा 7 दैवत आणि त्या गावाचं ग्रामदैवत. तर ह्या देवतांचा मान सन्मान आवर्जून केला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जरी सेवा यायला उशीर झाला आणि अमावस्या जरी आली तर ह्याच्यामध्ये 50% काम तुमचं ते ग्रामदेवता मान सन्मान करतात. तुम्हाला सांगायला आनंद होतो सगळ्यांच्या तोंडून आमच्या वैरागच्या मेळाव्याचं कौतुक झालं. त्याचं सर्व श्रेय ग्रामदेवतांना आहे. सर्व ग्रामदेवता स्टेजवर उपस्थित होत्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थ महाराज. काही सेवेकरी अक्कलकोटला दर्शनाला गेले परंतु आमच्या वैरागमध्ये अक्कलकोटचे स्वामी नैवेद्य ग्रहण करायला वैरागच्या स्टेजवर होते. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण आहात. जे वैरागच्या मेळाव्याला आले ते सर्व साक्षीदार आहेत. दादांचं मार्गदर्शन झालं. अनेका छोट्या मुलांनी प्रसाद मागितला आणि आमच्या ॲडमिन ताई म्हणजे अभिरुची ताईच मला वाटतं त्या स्टेजवर गेल्या. तोपर्यंत कुणीही त्या नैवेद्याकडं प्रसादाच्या बॉक्सकडं कुणीही गेलेलं नव्हतं. आणि त्या प्रसाद घ्यायला गेल्या तर अक्षरशः बेसनाच्या लाडूवर आणि पेढ्यांवर असे दात उमटलेले होते स्वामी समर्थ महाराजांचे. यासारखा दुसरा अनुभव नाही.
विचार करा, वैराग या छोट्या गावामध्ये स्वामी समर्थ महाराज म्हणजे आपल्या आदरणीय अविनाश दादांच्या उपस्थित तिथे हजर होते आणि त्यांनी नैवेद्य ग्रहण केला. अविनाश दादांचं दर्शनसुद्धा काही जणांना एकमुखी दत्ताच्या रूपात झालं, काहींना त्रिमुखी दत्ताच्या रूपात झालं, काहींना श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात झालं. आता हे वेगळं सांगायची गरज नाही आणि प्रत्यक्ष या भूमीमध्ये दादांचा अविस्मरणीय हा सत्संग सोहळा, महासत्संग सोहळा होत आहे. आणि खरंच आपली भाग्याची गोष्ट आहे. दादांचं आता उद्या ज्यावेळेस मार्गदर्शन असेल त्यावेळेस अनेक अनुभव ह्या पावनभूमीतसुद्धा आपल्याला येणार आहेत आणि त्याचे साक्षीदार तुम्ही सर्वजण असणार आहात आणि प्रत्येकाला अनुभव येणारच आहेत. ही म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे पहा. कारण की दादांच्या उपस्थितीत हे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र पारायण आपल्या हातून होतंय आणि इथं प्रत्यक्ष दत्त महाराज आम्हाला ॲडमिन मीटिंगमध्ये दादा नेहमी सांगतात की ज्यावेळेस महासत्संग मेळावा असतो त्या सर्व दत्त स्थळावरचे सर्व देवदेवता ह्या कार्यक्रमाला आशीर्वाद द्यायला उपस्थित असतात. प्रत्यक्ष दत्त महाराज उद्याच्या पारायणाला इथं उपस्थित राहणार आहेत. ज्यांच्या मनात असा विचार असेल की आम्ही फक्त श्रवण करणार आहोत तर तो तुमच्या मनातला गैरसमज थोड्या दूर करा. ग्रंथ समोर ठेवा, उपलब्ध करून घ्या आणि तो ग्रंथाचं पारायण तुम्ही सर्वांच्या साक्षीने करा. कारण की प्रत्यक्ष दत्त महाराज आणि श्रीपाद श्रीवल्लभ महाराज इथे पारायणाच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. मग हा सोहळा, हा अनुभव तुम्हाला जर अनुभवायचा असेल तर प्रत्येकाने ह्या ग्रंथाच्या पारायणाला तुम्ही प्रत्येकाने वाचन करायचा प्रयत्न करावा. याच्यामध्ये तुम्ही ज्याला वाचता येत नाही त्यांनी स्वयंसेवक म्हणून सुद्धा सेवा करू शकता. आपल्या इथे महाप्रसाद आहे उद्या. ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा या मंत्राचा जप करत करत महाप्रसाद करावा. म्हणजे तिथं सहकार्य करावं. जी काही तुम्ही सेवा कराल त्यावेळेस तुम्ही दत्त महाराजांच्या मंत्राचा किंवा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा सुद्धा मंत्राचा तुम्ही जप करू शकता. श्री स्वामी समर्थ हा सुद्धा मंत्राचा जप करू शकता आणि जप करत करत सुद्धा तुम्ही इतर सेवाही करू शकतात. किंवा इथे महिला ज्या बसलेल्या असतात सेवेकरी पारायणाला त्यांना सुद्धा कोणाला पाणी देणं किंवा काही आवश्यक असेल, काही इमर्जन्सी असेल तर अशा वेळी त्यांना मदत करणं किंवा कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना तिथे पारायण चालू असताना त्यांना सहकार्य करणं ही सुद्धा प्रभूंची सेवा आहे. पारायण करणाऱ्या सेवेकऱ्याला मदत करणं ही सुद्धा स्वामी सेवाच आहे. ती सुद्धा एक श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र पारायण करण्या इतकंच पुण्य आहे. म्हणजे प्रत्येकाने आज रात्रीच ठरवायचंय की उद्या मी काय काय सेवा करायची. ज्यांना लिहिता वाचता येतं, ज्यांच्याकडे ग्रंथ उपलब्ध आहेत त्यांनी पारायणामध्ये सहभागी व्हायचंय. आणि प्रत्येकाने आता पहा 7 दिवसाचं हे पारायण आहे. 7 दिवसाचं पारायण आपल्याला 1 दिवसात पूर्ण करायचं आहे. आमच्या इथे वर स्टेजवर ॲडमिन बसलेले असतील किंवा जे वाचक असतील त्या सेवेकऱ्यांकडनं स्पीडने वाचन होईल. तर कोणीही मनात शंका आणू नका की आता हे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचं पारायण आम्ही आता पहिल्यांदाच करायला बसलो, तो आम्हाला प्रत्येक अध्याय समजलाच पाहिजे असा काही अट्टहास नाही. त्यांच्याबरोबरीने तुम्ही ओवीर ओवी फक्त बोट ठेवून वाचायचा प्रयत्न करा. जेवढं शक्य होईल तेवढं वाचायचा प्रयत्न करा आणि मनात कुठलीही शंका न आणता, मनात कुठलीही चर्चा न करता तुम्ही जर हे मनोभावे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र पारायण जर केलं तर नक्कीच तुमचे अनेक प्रश्न ह्या पावनभूमीतच सुटणार आहेत. आणि असा अविनाश दादा, आपले दत्तप्रभू, स्वामी समर्थ महाराज या सर्वांचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांना मिळणार आहे. बऱ्याच जणांचे अनुभव इथंच उद्याच मिळतील आणि ते तुम्ही पुढच्या शनिवारी आम्हाला अनुभव सत्र सांगणार आहात पहा. आणि त्यासाठी आपल्याला ह्या महासत्संग मेळाव्यात
पारायणात तुम्ही सहभागी व्हायचं आहे, स्वयंसेवक म्हणून सुद्धा सहभागी व्हायचं आहे. आणि म्हणूनच ही ऑनलाईन सेवा जी आहे, ही ऑनलाईन सेवेत जे तुम्ही जॉईन झालेले नसताल, इथे सेवेकरी उपस्थित आहात, तुमच्याकडं मोबाईल आहे, परंतु आमची टेलिग्रामवरची सकाळी 6:30ला गायत्री मंत्राचं हवन होत असतं. 7 वाजता रुद्राभिषेक होतो. ह्या रुद्राभिषेकाचं महत्त्व असं आहे की जे व्यसनाधीन व्यक्ती आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये, अक्षरशः आमच्या माता भगिनी आपल्या घराचं म्हणजे 4 भिंतीच्या आतच दुःख राहावं म्हणून त्या बोलत नसतात, परंतु या सर्व व्यसनाधीन व्यक्तींना जर हे रुद्राभिषेकाचं तीर्थ जर तुम्ही दिलं तर 108 दिवस तुम्ही जर 121 दिवसाचं रुद्राभिषेकाचं तीर्थ जर दिलं तर त्या व्यक्तीची व्यसनाधीनता निघून जाते. याच्यामध्ये पहा बऱ्याच घरांमध्ये मांसाहार सुद्धा कमी झालेला आहे. हे तीर्थ पिल्यामुळे ज्या घरांमध्ये मांसाहार होतो तिथे सुद्धा त्यांचा बंद झालेला आहे. ते स्वतःहून सांगतात की आमची खायची इच्छा होत नाही. म्हणजे विचार करा हे तीर्थ किती पॉवरफुल आहे. आमचे ICUमध्ये जे पेशंट असतात, बऱ्याच सेवेकरांचे इमर्जन्सीने प्रश्न येतात आणि काही करा आणि आमच्या पेशंटला वाचवा, अशा वेळेस आमचे दादा धावून येतात आणि तिथे परवानगी नसते तीर्थ पाजायला, सलाईन चालू असतं, ICUमध्ये असतात. मग अशा वेळी दादा मला सांगतात की त्या पेशंटला सांगा की तीर्थ घेऊन जा, त्यांच्या फक्त ओठावर ठेवा किंवा सलाईनमध्ये टाका किंवा अंगावर शिंपडा किंवा कपड्यांवर शिंपडा. अहो ह्या रुद्र तीर्थामुळे अनेक ICUमधले पेशंटसुद्धा बरे झालेले आहेत. कोरोनाच्या काळात कितीतरी सेवेकऱ्यांना जीवदान मिळालेलं आहे. आणि इतकं पॉवरफुल तीर्थ आपल्याला घरात बसून फक्त मोबाईल चालू करून आपल्याला करता येतं आणि ही आपली खरं भाग्याची गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी 6:30च्या लिंकला म्हणजे बुधवारी आणि शनिवारी 6:30 वाजता रुद्राभिषेक असतो आणि दररोज रात्री 10 वाजता बुधवार आणि शनिवार सोडून विष्णू सहस्रनाम, रामरक्षा, कालभैरवाष्टक ह्या सेवा चालू असतात. दिवसभरात आपल्याकडनं नकळत ज्या काही चुका होत असतात त्या चुकावर आपल्याकडं हे विष्णू सहस्रनाम जर नित्यनियमाने जर म्हटलं तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची ऊर्जा प्राप्त होते. पहा आपल्याकडनं जे काही चुका होतात त्यासुद्धा दुरुस्त होतात. आणि विष्णू सहस्रनामाचं नुसतं श्रवण जरी केलं तरी त्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत. आणि म्हणून आपण ह्या टेलिग्राम ॲपला तुम्ही डाउनलोड करून घ्या. ह्या सर्व 3ही सेवेमध्ये तुम्ही जॉईन व्हायचं. तुम्ही आता काम करत आहात, तुम्ही असं म्हणसाल की सकाळी सकाळी आमच्या घरामध्ये डबे असतात, घरात एवढी कामं असतात आणि मग ते कधी करायचं, काय करायचं. अगदी ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या सेवेत सहभागी व्हायचं. ज्यांना नसेल शक्य तर त्यांनी मोबाईल तर चालू करू शकता. मोबाईल चालू करून एक व्यक्तीने एकच मोबाईल चालू असतो पण घरात किती श्रवण करणारे असतात विचार करा. पती पत्नी, त्यांची मुलं किंवा नातवंड, आजी आजोबा एवढ्या सर्व जणांच्या कानावर हे सर्व सेवा पडत असते. म्हणून प्रत्येकाने ह्या 3ही वेळेची सेवा मोबाईलवर चालू करावी आणि नंतर आपली ही तोंडपाठ होते ऐकून ऐकून. घरातल्यांना सुद्धा एका दिवशी तुम्ही मोबाईल बंद करून पहा. सकाळची 6:30ची सेवा चालूच करायची नाही. घरातले तुमचे म्हणणार आज काय सेवा नाही, काय बंद आहे, काय आहे की नाही. माता भगिनी सांगा बरं, तुमच्या घरातले विचारतात की नाही तुम्हाला. म्हणजे अप्रत्यक्षरित्या तुमचे पती महाराज तुमच्या म्हणजे ह्या सेवेत सहभागी असतात. ते किती तुम्हाला विरोध करत असले तरी सुद्धा अहो त्यांच्याच कृपा आशीर्वादाने तुम्ही इथं पिठापूरला आलात की नाही. पती महाराजांनी तुम्हाला आज्ञा दिली ना, मग त्यांचे आभार मानायला पाहिजेत की नाही. जोरदार टाळ्या त्यात त्यांच्यासाठी. आणि आमच्या बंधुराजांना म्हणजे तुमच्या पतिराजांना नावं ठेवत जाऊ नका बरं का, त्यांचे पण तुमच्यावर उपकार आहेत. म्हणून त्यांचं सुद्धा रोज नित्यनियमाने दर्शन घेत जा. व्यसनाधीन व्यक्तीचं जर रोज नित्यनियमाने दर्शन घेतलं तर त्या व्यक्तीचं नक्कीच व्यसन सुटल्याशिवाय राहणार नाही. फक्त तुमची मनाची तयारी ठेवा की मी आंघोळ झाल्यानंतर पहिल्यांदा पतिराजाचं दर्शन घेणार का. हात वर करा बरं, किती जण घेणार. कमीच आहेत हात, सगळ्यांचे हात वर आले पाहिजेत, तेव्हा खरं आमची ही भारतीय संस्कृती. धन्यवाद, सर्व महिला सहभागी आहेत. आणि खरं दादा
सर्व सेवेकरी आपल्या ह्याच्यात सहभागी आहेत. धन्यवाद. माझ्याकडनं काही चुकीचं बोललं गेलं असेल तर क्षमस्व. आता दादांना पण बोलायचं आहे, इतर ॲडमिन पण बोलतील. झालेली सेवा स्वामींच्या चरणी. एक मिनिट. चॅनल आहे त्याला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि त्याची लिंक आपल्या ग्रुपवर पाठवलेली आहे. श्री स्वामी समर्थ. आपलं आजचा आणि उद्याचा कार्यक्रम बघता येईल. ॲप आहे का? नाही, आपलं यूट्यूब चॅनल आहे श्री गुरुदेव दत्त आध्यात्मिक. हे पहा, यूट्यूब चॅनल आहे पहा आपला श्री गुरुदेव दत्त आध्यात्मिक परिवाराचं. तर त्याला सुद्धा तुम्ही आपल्या सर्व ग्रुपवर लिंक टाकलेले आहेत, त्याला सबस्क्राईब करा आणि प्रत्येकाने त्याला जॉईन व्हा. आजचा आणि उद्याचा कार्यक्रम ह्या यूट्यूब चॅनेलवर दाखवण्यात येणार आहे. प्रत्येकाने त्याला म्हणजे ते चॅनल प्रत्येकाने सबस्क्राईब करायचं आहे आणि प्रत्येकाने पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. इतरांना पण ती लिंक शेअर करा, प्रत्येकांना त्यात सहभागी करा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. काही चुकीचं असेल तर ते माझी मला परत, जे काही चांगलं असेल ते आपण घ्यावं. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद दादा. श्री स्वामी समर्थ. आपले 2 ग्रुप आहेत, त्या दोघं ग्रुपला आपण श्री गुरुदेव दत्त आध्यात्मिक विकास केंद्र म्हणून आपण त्या ठिकाणी यूट्यूबची लिंक शेअर केलेली. ती लिंक आत्ता 5 मिनिटापूर्वी शेअर केली गेलेली. जर तुमच्याकडे आता मोबाईल असतील, अँड्रॉईड मोबाईल, तर कृपया मोबाईल ओपन करा आणि आपला व्हॉट्सअप चालू करा. त्या ठिकाणी त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा. सगळ्यांनी तुम्ही या ठिकाणी जे बसलेले आहात, दादांचा जो कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे, तो कार्यक्रम लाईव्ह हा आपल्या महाराष्ट्रात दाखवला जातोय. तर आपण जो चॅनल आहे तो चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करा. दिसला सगळ्यांना? सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जैसे दादा ने बताया, आप सभी YouTube पर कभी भी, मतलब आज तो आप लाइव देख सकते हैं, लेकिन बाद में भी आप कभी भी YouTube की लिंक शेयर कर सकते हैं कि हाँ, इस मेड़ावे में ऐसे ऐसे मीटिंग हुई थी, ऐसा ऐसा मार्गदर्शन हुआ था. तो सभी चैनल को सब्सक्राइब करें और लिंक पर क्लिक करके सभी को शेयर करें. अपने जो परिवार वाले हैं, अपने पड़ोस वाले हैं जो यहाँ नहीं आ पाए, उनको यह लिंक आप शेयर कर सकते हैं. रमन दादा से मैं अनुरोध करना चाहूँगी, कृपया वो स्टेज पर आएँ और अपना सुंदर मार्गदर्शन अपने शब्दों में व्यक्त करें. श्री स्वामी समर्थ. मार्गदर्शन पर बोलायचं अनुभव सांगा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज विशेषत्वानं आपण ज्या पावन आणि पवित्र भूमीवरती एकत्र आलोत, की जे आपल्या दत्तप्रभूंचे प्रथम अवतार
श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही सगळी भूमी आहे आणि त्या भूमीमध्ये आपण जे इथं आगमन झालंय हे आपलं सगळं महत्भागी आहे. असो आज विशेष आपल्या सर्वांसाठी भाग्याचा दिवस आहे. सुरुवातीला दादाबद्दल बोलतो, एक अनुभव सांगतो. दादा दत्तप्रभू आहेत, दादा श्रीपाद श्रीवल्लभ आहेत, दादा नरसिंह सरस्वती आहेत, दादा श्री स्वामी समर्थ आहेत. आणि याच्याही पुढे जाऊन सांगतो, परवा आपल्या सगळ्यांच्या ग्रुपवर आमच्या मिसेसनी टाकलं होतं की काल जो अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली, त्या प्राणप्रतिष्ठेमध्ये प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आमचे दादा होते आणि वहिनी या सीतामाता होत्या. तुम्हाला अनुभवता आला तर बघा, सर्वांनी ग्रुपमध्ये पाहिलेला आहे. मज होतई सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष त्यादरू विवेकावरी. माऊली म्हणतात, कितीही सद्गुरूंचं वर्णन केलं तरी आपले शब्द थांबतात, आपली बुद्धी थांबते, पण सद्गुरूंचं वर्णन थांबत नाही. गीतेमध्ये बोलताना माऊली 20-25व्या सद्गुरू निवृत्तीनाथावर बोलायचे. एवढं स्तवर असायचं सद्गुरूंचं. त्या ओव्या वाचा जरा, हृदयाला स्पर्श करून जाणारे आहेत. पण शेवटी निवृत्ती दादा म्हणायचे, माऊली आता गुरुची स्तुती बस झाली, आता गीतार्थ सांगा म्हणायची. एवढं गुरुस्तवन मोठं आहे. आणि त्यांच्याच कृपेनं मी बोललो नव्हे, त्यांनी संप्रदाय सुद्धा विलीन केला. असो, वेळेचं गांभीर्य थोडं ठेवायचं आहे आणि आपल्याला वेळेत बोलायचं आहे. मला अनुभव सत्र सांगताना पहिला अनुभव असा सांगायचा आहे की मी भुसावळच्या मेळाव्यामध्ये पहिल्यांदा आलो तेव्हा दादांच्या मातोश्री होत्या, पिताश्री होते. क्षमस्व. बघा, आपसात बोलतायत, ही परत संधी आपल्याला येणार नाही या ठिकाणी. आणि मगाशी जे दादा सांगतायत ते सर्वांनी व्यवस्थितपणे ऐका. आपल्याला मी जास्त मार्गदर्शन करणार नाही, माझा थोडा घसा खराब झाला आहे. आज आपण अनुभव सत्रच घेणार आहेत आणि दादांचं झालं का आपल्यामधून ज्यांना ज्यांना अनुभव आलेले असतील त्यांनी उभं राहून आपण अनुभव कथन करायचं आहे. तर ही आजची जे सत्र आहे पिठापूरचं आपल्याला अनुभव सत्र असेल तर कृपया कोणी गडबड करू नका. आहे त्या जागेवरती व्यवस्थित बसा. मला माहिती तुम्ही सगळे थकलेले आहेत, प्रवास करून सगळेजण जांभळ्यात येत आहेत, आळस निर्माण झाला आहे. आपण इथं ऊर्जा प्राप्त करून घेण्यासाठी आलेलो आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळं झाल्यानंतर आपला नेहमीचा 5 मिनिटाचा ध्यानाचा प्रयोग आपण करणार आहेत. आणि तो एवढा ऊर्जावान असेल, तुमच्या सर्व प्रवासाचा थकवा क्षणार्धात निघणार आहे. ठीक आहे. तर आपण कृपया करून आपसात गडबड करू नका आणि हे जे अनुभव सत्र चाललेलं आहे ते व्यवस्थित ऐका. आहे त्या जागेवरती बसून घ्या. आणि जे सगळ्यात मागे बसलेत, थोडं मागे बसण्याची गरज नाही, पुढे आपली जागा खाली आहे, आपण पुढे येऊ शकतात. ठीक आहे, चालेल. श्री स्वामी समर्थ. दादा बोलले तसं वेळेचं गांभीर्य आहे आपल्याला. एक अनुभव तुमच्या पुढे सर्वात मोठा सांगतो की इकडं आल्यापासून एक अगोदर माझ्या मनामध्ये सारखी मनाची चिडचिड व्हायची, अस्वस्थ वाटायचं, सारखं मनावर ताण, टेन्शन.
सारखं दुःख असल्यासारखं, काहीतरी डोक्यावर ओझं ठेवल्यासारखं असं वाटायचं. पण काही दिवसांनी जे काही व्यथा होत्या, ज्या काही कथा होत्या, जे काही संसारातल्या चटके होते, अतिशय फार मोठ्या दिव्य पार करून आलो. आणि वास्तविक मरणाची संकट आली तर केसाला धक्का लागू दिला नाही कधी देवानी. ही सगळ्यात मोठा पहिला अनुभव सांगतो तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, इथं आल्यापासून ही वकवकच मिटली सगळी, की बाबा आता हे करायचं आहे, ते करायचं आहे, हे सगळी मनाला एकदम शांतताच लाभली. जी देवाची परम शांती असते ना, ती शांती प्राप्त झाली. जी मनाची वकवकता, जी काय चिडचिडपणा, जी काय असणारी चिंता, काळजी, टेन्शन, सर्वच्या सर्व दूर झालं. मी किती दिवशी देवाला म्हणलं, देवा हे काय भानगड आहे, म्हणलं हे काय कळतच नाही. म्हणले भगवंतानी सांगितलं की कुठलीही वाईट शक्ती आणि कुठला वाईट विचार, कुठली शक्ती दादा तुझ्यापर्यंत येऊच देत नाहीत म्हणले. त्याच्यामुळे हे सगळं घडतंय म्हणले. हा फार मोठा आयुष्यातला एकदम मोठा अनुभव आहे. वास्तविक इतकं मोठं टेन्शन हे सगळं दूर झालेलं आहे आणि पुढेही होत राहणार आहे. आणखी इथून पुढं काय चमत्कार होतील ते पाहत राहा. मी मग आपल्या ताई बोलल्या की बाबा दादांच्याबद्दल किती बोललं तेवढं कमीच आहे. तुम्ही त्याचा अनुभव घ्या. तुमचं इतके थकलेले आहात ना, तुम्हाला एखादा अनुभव असला तर तुम्ही टवटवीत व्हाल गुलाबाच्या फुलासारखं. फार मोठे अनुभव आहेत, अनुभव घ्या. थोडा थकवा सोडा. अध्यात्मासुद्धा त्रासच असतो. भक्ती ते कठीण सोळावरची पोळी. सोळावरची पोळी खाण्यासारखी भक्ती असते, पण ते जर सहन केलं, एवढा आनंद आहे की तुमच्या जन्मजन्मी आनंद तुम्हाला संपणार नाही. एवढा आनंद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही शक्ती आमच्या या गुरुदेव दत्त भक्त परिवारामध्ये आहे आणि ही मुख्यत्वे शक्ती दादांची आहे. बाबू करतळे आवळे तैसा हरी, ही प्रचिती आणून देण्याची ताकद आमच्या दादामध्ये आहे आणि ही मी स्वतः अनुभवली आहे. तुम्ही अनुभवा. वेळेचा खूपच तुमचा त्रास मी समजू शकतो. बऱ्याच जणांना त्रास झालेला आहे, परंतु तुम्ही सहन करण्याची शक्ती आपल्याला श्रीपाद श्री वल्लभास दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मी जे 2 शब्द बोललो ते सर्वांनी गोड मानून घ्या. चुकलं असेल ते माझे मला परत करा. जे बरोबर आहे ते दत्तप्रभूंचं आहे, चुकीचं आहे ते माझे आहे. आणि सर्वांना पुन्हा एकदा सस्नेह श्री स्वामी समर्थ. सेवेला पूर्णविराम. धन्यवाद दादा. खूप 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 अतिशय सुरेख अप्रतिम मार्गदर्शन. दादा नेहमी आम्हाला असं मार्गदर्शन करतात, अनुभव शेअर करत असतात. आणि ते जे मार्गमध्ये होते, विठ्ठलाचा मार्ग, भगवान कृष्ण का मार्ग था. अभी कहा जाए तो महाविष्णु का अवतार भगवान कृष्ण, ठीक है, महाविष्णु के अवतार कहे जाते हैं. उनके बाद में कोई मार्ग नहीं होता है, तो वो तो डायरेक्ट उसी मार्ग में थे. फिर वो गुरु मार्ग में क्यों आए? उनको स्वयं भगवान कृष्ण, भगवान विठ्ठल ने बताया है कि आप गुरु के द्वारे, गुरु की आज्ञा और गुरु के बताए हुए मार्ग पर चलकर आप मेरे पास आइए, तब मैं आपको स्वीकार करूंगा. तो यही गुरु की महिमा होती है. आप सभी गुरु की महिमा को ऐसे ही अनुभव से परखें और गुरु की शरण में जाएं, यही प्रभु चरणों में प्रार्थना करती हूँ. अगले एडमिन्स हमारे वंदना खोटताई आपके सामने सुंदर मार्गदर्शन करने वाले हैं. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. मी वंदना खोत.
सर्वप्रथम सर्व आलेल्या सर्व भक्तांचे, सर्व सेवेकरींचे श्री गुरुदेव दत्त भक्त परिवाराकडून हार्दिक हार्दिक स्वागत. मनापासून धन्यवाद. सगळ्यांनीच प्रवास करून इथं आले त्याबद्दल आणि सगळे खूप छान सपोर्ट करत आहेत. श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार या परिवारात मी वास्तू विभाग पाहते. तसेच मी वास्तूचं नेहमी मार्गदर्शन केलेलं आहेच की आपल्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या दिशेला काय हवं, कसं हवं. तर त्याआधी मी सांगते की या ग्रुपमध्ये मी कसे आले. 1 वर्ष होऊन गेलं. 1 वर्षापूर्वी मी श्रीपाद वल्लभ चरित्र फक्त ऐकलं होतं आणि त्याचे नेहमीच मी ऑडिओ ऐकून एवढी प्रभावित झाले. मला प्रचंड तो ग्रंथ इतका आवडला की म्हणजे खरंच कर्मभूमी किंवा जन्मभूमी कशी असेल, काय असेल, कायम म्हणजे स्वप्नातल्या याच्यासारखंच मी बघत होती. आणि कधी इथं यायला भेटेल हे मी कधी विचारच केला नव्हता. आणि ग्रंथ वाचन करत असतानाच काही म्हणजे असंच लेडीजचे ग्रुप करून त्या ग्रुपच्या अंतर्गत अविनाश दादांच्या ग्रुपची एक लिंक कुठल्या तरी ताईंनी मला पाठवली. लिंक जॉईन केली आणि लिंकच्या त्या पहिल्याच मीटिंगमध्ये दादांचं मार्गदर्शन ऐकलं. मी त्या आवाजाला एवढी प्रभावित झाले. काय आवाजाची ताकद आणि जादू असेल काय, म्हणजे मी कल्पनाच नाही करू शकत की काय असेल म्हटलं या आवाजात. आणि खूप म्हणजे भारदस्त आवाज आणि प्रत्येक शब्दातून एक अमृतवाणी असते तसं म्हणजे छान वाटत होतं. आणि दादांनी सांगितलं की नाही का, मी दादांना पहिला प्रश्न केला होता की श्रीपाद वल्लभ चरित्राच्या मी ऑडिओ म्हणजे लेडीजचे ग्रुप करते आणि त्यांना पाठवते, तर माझ्याकडनं काही चुकीचं होतं का. दादा म्हणे खूप छान म्हणे की जिथं मार्गदर्शन होतं तिथं नक्कीच प्रभूची सेवा होते. त्याच्यानंतर मी ॲडमिन झाले आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळी दादांकडनं म्हणजे जे काही दादा सांगायचे बऱ्याच वेळेस की माझ्या मनात काही प्रश्न असायचे एखाद्या ग्रंथाविषयी, एखाद्या सद्गुरूंच्या चिंतनाविषयी अनेक असं, किंवा मला कधी वाटलं नव्हतं की मला नेहमी एक असायचं की दरवर्षी आपण संकल्प करतो तसे मी पण करायचे. आणि मला ग्रंथांचा अभ्यास भरपूर करायची खूप इच्छा होती गेल्या वर्षी. आणि त्या वर्षी दादांनी नेहमी प्रत्येक मार्गदर्शनामध्ये इतकं सुंदर सांगितलंय की आपण नेहमी किती ग्रंथ आणून वाचन केले तर ते आपल्याला समजणार नाहीत किंवा त्यातले म्हणजे 50% सुद्धा आपल्याला कळत नाही. पण जेव्हा दादांकडून जेव्हा आपण ऐकतो की अरे अहिल्या देवींचं असं होतं किंवा रामाचा अवतार असा होता, कृष्णाचा असा आहे, किंवा प्रत्येक ठिकाणी देव कसा पाहावा, आणि मार्गदर्शनामुळे असं झालं की जग सुधरेल का मला माहीत नाही पण मी स्वतः किती सुधारले हे मला खूप जाणवलं. पावलोपावली मी प्रत्येक नात्यात एक गोडवा बघायला शिकले, माणुसकी बघायला शिकले. नक्कीच की म्हणजे मला आता बोलता पण येत नाही, एवढं भरभरून मिळाले की अविस्मरणीय सगळं आणि खूप सुंदर. आणि त्याच्यामुळे या ग्रुपमध्ये मी अविरतपणे 1 वर्ष राहिले. मला खूप अभिमान वाटते की मी खूप भाग्यशाली आहे. इथं येणं, दादांच्या ग्रुपमध्ये जॉईन होणं म्हणजे खूप अद्भुत होतं माझ्यासाठी. मला कधी वाटलं सुद्धा नाही की असं काही कार्य माझ्याकडनं घडेल. आणि आज एवढ्या म्हणजे त्या महान विभूतीशी जोडल्यामुळे आज या इतक्या सुंदर पवित्र ठिकाणी जो माझा अतिशय खूप जीवाभावाचा ग्रंथ आहे श्रीपाद वल्लभ चरित्र, त्या ग्रंथाच्या म्हणजे उद्या इथं पारायण होणार आहे. माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील सुवर्ण क्षण आहे. आता वास्तूविषयी थोडंसं बोलते. एक ठोक ताळी सांगते की आपण आपल्या घराचा प्रवेश करतो तर आपलं जे अंगण आहे ते अशी अतिशय स्वच्छ असावं. अंगणच ही घराची कळा सांगतं. अंगणामध्ये नेहमी स्वच्छता असावी. किंवा बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की बाहेरून आपण जाऊन येतो इकडून तिकडून आणि सरळच म्हणजे चपला अशा आपल्या पोर्चमध्ये किंवा अंगणात पडलेल्या असतात खूप अस्तव्यस्त. तर मी नेहमी कळकळून सांगते की अंगण सुशोभित असावं. आपल्याकडे जुनी परंपरा एक होती बघा की बाहेरून आलं तर सारवलेलं अंगण असायचं, बाहेर हातपाय धुण्याची व्यवस्था असते. कारण आपण अनेक ठिकाणी जातो, एखाद्या कुठे वाईट काही घटना घडलेली असते, कोणी मैताला वगैरे जाऊन येतो आणि त्या चपला असतात तर त्या घरभर पसरलेल्या असतात, त्याची निगेटिव्हिटी येते आणि आपण म्हणतो अरे इतकं सुंदर चाललेलं असतं, घरात खूप छान असं, अचानक का बरं घरात भांडणं होतात. तर बाहेर येऊन आलात तर तुम्ही हातपाय धुवून घरात आलं पाहिजे, चपला व्यवस्थित एका साईडला काढलं पाहिजे, एंट्रन्समध्ये आलं छोटीशी तरी रोज रांगोळी पाहिजे. माता भगिनींना कळकळून विनंती आहे की ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण तुमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल करतील. त्याच्यानंतर प्रत्येक घराला छोटा का असेना उंबरा असावा, घराला तोरण असावं, अगदी लोकरीचं असू द्या, कसलंही असू द्या. काहीच नाही जमलं तर किमान आंब्यांची पानं जे अतिशय पवित्र आणि हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये अतिशय शुभ मानले आहेत, त्या आंब्याच्या पानांचं तोरण दर पौर्णिमेला तुम्ही दरवाजाला लावू शकता. तुम्ही प्रयोग करून बघा की त्या पानांना कधीही कुठला वास येत नाही. ती पानं वाळली तरी ते चुरगळली तर त्याचा वास अतिशय शुभ असतो. आणि हे दर पौर्णिमेला तुम्ही तोरण बदलू शकता. तसंच दर शनिवारी अमावस्येला किंवा पौर्णिमेला तुम्ही घराचा जो उंबरा आहे तो तुम्ही गोमूत्र आणि हळद याचं मिश्रण करून
तो असा छान स्वच्छ पुसून नंतर तो सारून घ्यायचा हळद आणि गोमूत्राने. त्याच्यानंतर आपण बऱ्याच जणांना जेव्हा प्रश्न येतात तेव्हा दरवाजावरती दुर्गाष्टमीच्या दिवशी 64 योगिनी यंत्र लावायला सांगितलेलं आहे आणि सर्वांनी करावं. अतिशय सुंदर आणि खूप छोटे उपाय आहेत, पण तुमच्या आयुष्यात खूप शुभ आणि सकारात्मक ऊर्जा आणणारे असे प्रभावी उपाय आहेत. आपल्या घरातून आपण जेव्हा एंट्रन्स करतो तेव्हा आपला हॉल असतो, तिथं स्वच्छ सुशोभित असावं, कुठली अडगळ नसावी. वर्षानुवर्ष आपण अनेक वेळा काय करतो की भारंभार अशी खरेदी करतो आणि भारंभार हे घ्या ते घ्या करून आपले घर प्रचंड एक प्रकारचं गोडाऊन करतो आणि भारंभार ते भरून ठेवतो. पण दर महिन्यातून जाळी जळमटं काढणे, दर शनिवारी म्हणेन मी तर जाळी जळमटं काढणे, घर स्वच्छ करणे, नको असलेल्या वस्तू तुम्ही काढणे किंवा ज्या तुम्हाला नाहीच लागत, वर्षानुवर्ष आपण साठवण करून ठेवतो, त्या इतर गरिबांना किंवा गरजू व्यक्तींना तुम्ही दान देऊ शकता. तसंच हॉल स्वच्छ असावा आणि प्रत्येक घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपलं छोटंसं का असेना देवघर असावं आणि तिथे नित्य स्वामी अधिष्ठान असावं, नित्य स्वामी सेवा करावी. आणि त्याच्यानंतर आग्नेय कोपऱ्यामध्येच आग्नेय कोपऱ्यामध्ये आपलं स्वयंपाकघर असावं. आणि जर नाहीच, आता सगळेजण काय म्हणतात आमची फक्त डबल रूम आहे, तर किमान त्या रूमच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये तुमचं स्वयंपाकघर हवं आहे आणि स्वयंपाक करणाऱ्याचं तोंड पूर्वेला असावं. परत देवघर झालं, देवघरानंतर स्वयंपाकघर झालं, त्याच्यानंतर आपली घरातली कर्त्या पुरुषाची बेडरूम ती नैऋत्यकडे असावी. नैऋत्य कोपरा हा जडत्व किंवा पृथ्वी तत्वाचा आहे आणि तिथे तुमची बेडरूम असेल तर कर्त्या पुरुषाला स्थिरपणा येतो किंवा स्थैर्य लाभतं. त्याच्यामुळे आणि भरपूर फायदे होतात किंवा त्याच्या आयुष्यातील जी काही प्रगती आहे ती स्थिर होते किंवा त्याला स्थिरपणा प्राप्त होतो आणि प्रगती लाभते. तिथं कुठल्याही प्रकारचं पाणी चालत नाही, नैऋत्य कट चालत नाही आणि असेलच तर आता काय उपाय, तर सर्वांना एकच उपाय सांगितलेला आहे, 9 पिरॅमिड पट्टी मेन मुख्य दरवाजाला आतून बाहेरून लावायची आहे. तसेच मुख्य दरवाजाला रुद्राक्षांचं 108 मण्यांचं तोरण ते तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही भेटेल, ते तुम्ही आणून लावायचं आहे. आणखीन मोठी गोष्ट की तुम्ही जेव्हा आपली रुद्र सेवा असते त्या मीटिंगला जॉईन करून त्या रुद्र सेवा जी आहे त्या रुद्राक्षांच्या तोरणावर घेऊ शकता. प्रचंड आणि विलक्षण फायदे होतील. घरातील निगेटिव्हिटी तर जाईलच, पण तुम्हाला सकारात्मक बदलही भरपूर जाणवतील. तसेच मुलांचं जे अभ्यास करायची खोली असते किंवा अभ्यासिका, तर मुलांनी नेहमी अभ्यास करताना उत्तर पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेकडे बघून अभ्यास करावा. इवन मी तर एवढं सांगेन की आपले पण कुठली महत्त्वाची कामं असतील, काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपल्याला लिहायचे आहेत, आणखीन काही फॉर्म भरायचे आहेत, तर तुम्ही या दिशांकडे तोंड करून जेव्हा तुम्ही लिहाल तुम्हाला 99% रिझल्ट हा अतिशय सकारात्मक असेल, तुमचं काम सक्सेसफुली होणारच. आणि तुमच्या घरातील नैऋत्य कोपऱ्यामध्ये आणखीन काय करता येईल तर मोठी कपाटं, धान्याची कोठारे किंवा जे जड आहे, फक्त पाणी नैऋत्य कोपऱ्याला किंवा कुठल्याच कोपऱ्याला, पाणी ईशान्य कोपरा सोडला तर कुठल्याही कोपऱ्याला पाणी चालत नाही आणि ईशान्य कोपऱ्यामधलंही पाणी पिण्याचं असावं. तिथं टॉयलेट बाथरूम चालत नाही, कारण ते ईश्वरीय तत्वाने भरलेला कोपरा आहे, तिथं ईश्वरीय तत्व आहे, तिथं भगवंताची जागा आहे, ती भगवंताची जागा भगवंतालाच द्यायला हवी. तसेच वायव्य कोपऱ्यामध्ये मुलांची बेडरूम असेल, अभ्यासिका असेल तर चालेल, काही हरकत नाही. अशा प्रकारे ठोक ताळे मी सांगितले आहेत. आणखीनही काही प्रश्न असतील तर तुम्ही लिहून मेसेज करून मला तुम्ही पाठवू शकता. माझा नंबर आहे सगळ्यांकडे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. दादा बोल ना. श्री स्वामी समर्थ. बघा, आज सुवर्ण संधी आपल्याला, आपण अजून 20 मिनटं आपण अनुभव सत्र घेऊया. आपल्यामधून कोणाला जर काही छान अनुभव सांगायचे असतील तर आपण सांगू शकतात. जे या ऑनलाईनच्या माध्यमातून, सेवेच्या माध्यमातून आपल्याला स्वामींचे अनुभव आलेले असतील तर आज आपण एक सुवर्ण संधी आहे की प्रभूंनी, स्वामींनी जे आपल्याला अनुभव दिलेले आहेत आणि हे ऑफलाईन आपण सगळ्यांसमोर सांगणार आहोत. ज्यांना अनुभव सांगायचा असेल त्यांनी उभं राहून इकडे पुढे आपला अनुभव सगळ्यांना सांगायचा आहे. श्री स्वामी समर्थ. ज्या कोणाला अनुभव सांगायचे असतील त्यांनी समोर या.
पुढे मी माईक देते तुम्हाला. अनुभव सांगण्यासाठी तुमचे नाव सांगा, गावाचे नाव सांगा आणि अनुभव सांगा. हां, श्री स्वामी समर्थ. ताई समोर या, इकडे या, इकडे या. हां, श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय माझा सगळ्यांना? मला सगळ्यात मोठा अनुभव सांगायचा आहे की स्वामींच्या सेवेमध्ये असं बघितलं तर 25 वर्ष झाले आम्ही आहेत, पण घरातलं वातावरण पण छान आहे. स्वामींच्या सेवेत मिस्टर वगैरे सगळे आहेत, पण मला सगळ्यात महत्त्वाचा अनुभव हा सांगायचा होता की आम्ही गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये स्वामींच्या दर्शनाला गेलो होतो. तर आमचं इथे पिठापूरला येणं हे नक्की नव्हतं. गाणगापूर इथे गेल्या वेळेला बघा आपलं हे झालं होतं, पारायण झालं होतं गिरनारच्या याला. तिथे पण आमचं यायचं नाही यायचं चाललं होतं आणि त्यामध्ये आम्हाला सुतक पडलं, त्यामुळे ते कॅन्सल झालं. आणि पिठापूरला पण यायचं होतं, यायचं नाही यायचं ते चाललं होतं. आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे मिस्टरांनी कधीच ट्रेननी प्रवास केला नव्हता. स्वामींच्या कृपेने त्यांच्या आईवडिलांची परिस्थिती छान असल्यामुळे कधीच त्यांनी प्रवास केला नव्हता आणि आमचा यायचा योग पण कधी आला नसता, असं झालं होतं. आणि आपल्या ॲडमिनमध्ये आहेत अरुणा गांजाळेताई, त्यांचे मिस्टर योगायोगाने आमच्या इथे आले दुकानामध्ये आणि ते सहज बोलता बोलता बोलले की ट्रेनची पण सुविधा आहे. तर मग मिस्टर म्हणाले अरे मग आपण पण जाऊया. आणि आमचं तिकीटचं बुकिंगही होत नव्हतं कारण 1 महिन्याचा कालावधी राहिला होता. तर मी होते नाही. मग अरुणाताईंना मी सांगितलं. मग अरुणाताईंनी आपलं मला वाटतं गुरुप्रसाद दादा आहेत त्यांना सांगितलं. मग त्याच्यामध्ये आमचं झालं. तर 3 तिकीट वेटिंग लिस्टला होत्या. त्यानंतर सीट अशा भेटल्या की 1 सीटवर 2 जण बसणार. मग आमचं परवाचं बुकिंग झालं. पण स्वामींच्या कृपेने आणि दादांच्या कृपेने की आम्ही इथे यावं, म्हणतात ना श्रीपाद वल्लभांचं म्हणजे त्यांच्या जर मनात नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. तर त्यांच्या कृपेने आमचं येणं जाणं आणि इतका छान आम्हाला अनुभव आला की आम्हाला झोपायला सीट भेटली, सगळं खूप छान आले. आणि त्या ट्रेनमध्ये सगळे स्वामी भक्तच होते म्हणून खूप एन्जॉय करत आम्ही आलो. आणि मला एवढा मोठा अनुभव कालपासून आला की माझे मिस्टर ते तर स्वामींची सेवा करतात नेहमीच. आमच्या घरात तर बऱ्याच वर्षापासून आहेत, ते प्रत्येक ह्याच्यामध्ये असतात. पण काल ते पूर्ण सेवेला होते. मला वाटतं की त्यांनी जरा यावं आणि 2 शब्द सांगावे. प्रसाद थोरात कालपासून ते सगळे सेवेमध्ये आहेत. मला तो सगळ्यात मोठा अनुभव आहे आणि आज पण ते सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत. मग ते आपल्या ॲडमिन त्यांना पण बऱ्यापैकी ओळख झाली, सगळ्यांची ओळख झाली. तो मला खूप मोठा अनुभव आहे. आज मी स्वामींना तेच सांगितलं की स्वामी तुम्ही आज खूप मोठी इच्छा माझी पूर्ण केली. त्याच्याहून मोठा अनुभव कुठलाच नाही आहे माझ्यासाठी. तर मला वाटतं त्यांनी येऊन 2 शब्द सांगावे. या ना. श्री स्वामी समर्थ. आपल्या मंदिराचं कामाचं म्हणजे नकार आला होता. पिठापूरला ज्या दिवशी म्हणजे जायचं आहे त्याच दिवशी त्यांचा फोन आला की मी जागा देण्यास तयार आहे. मला त्यांनी पहिले जागेची अर्ध्या गुंठ्या जागेची 15 लाख रुपये किंमत सांगितलेली. तर मी त्यांच्याकडे म्हणजे स्पष्ट नकारच दिला. पण त्याच्यानंतर मला त्यांनी 1 महिन्याने परत कॉल केला. म्हणजे ज्यावेळेस पिठापूरला जाणार आहे त्याच दिवशी त्यांचा कॉल आला की मी म्हणजे जागा देण्यास तयार आहे, मी तुम्हाला 2-3 दिवसामध्ये सांगतो त्याची अमाऊंट. म्हणजे तुमची स्वामींची आणि तुमची आज्ञा त्यांना झाली आणि त्यांनी आदेश दिला की आपले ते मंदिर लवकरच होईल. श्री स्वामी समर्थ. दोन मिनटं बोलू. आणि मला अजून एक सांगायचं आहे की उद्याचा जो दिवस आहे 25 जानेवारी
तो माझ्या आयुष्यात पण खूप मोठा दिवस आहे, कारण माझा मोठा मुलगा आहे ना, त्याचा उद्या वाढदिवस सुद्धा आहे, ते सुद्धा मला सांगायचं आहे. आणि श्रीपाद वल्लभांच्या भूमीवर त्याचं आम्ही म्हणजे पारायण पण करणार आहे आणि त्याचा उद्या वाढदिवस पण आहे. तो खूप महत्त्वाचा माझ्यासाठी दिवस आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद ताई. आम्ही उम्मीद करतो की मंचरमध्ये खूप सुंदर प्रभूंच्या मंदिर हो, हीच प्रभूंचरणी प्रार्थना. खूप 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 सुंदर दोघांनी अनुभव शेअर केला. श्री स्वामी समर्थ. नाव आणि गाव सांगा. श्री स्वामी समर्थ. अविनाश दादांना माझा त्रिवार मुजरा नमस्कार. आणि मी चारुशिला चौधरी जळगाववरनं बोलते आहे. मला असे भरपूर अनुभव आलेले आहेत, कारण मी पण जवळजवळ 99 ते 2000पासून स्वामी सेवेत आहे. पण स्वामी सेवेत आहे, पण दादांच्या सेवेत आल्यानंतर जी मानसिक शांतता जी लागली ती मी दादांच्या सेवेमध्ये गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून आली. म्हणजे आता मला या फेब्रुवारीमध्ये 1 वर्ष होईल. पण जी मानसिक शांतता आहे ती खूपच छान लागलेली आहे. आणि मला दोघं हातांना टेनिस एल्बो झालेला होता आणि मला असं अगदी पकडणे भांडंसुद्धा उचलता यायचं नाही. मग पकडणे मला भांडं उचलता येत नव्हतं. मग मी दादांची रुद्रसेवा चालू होती, ते रुद्रसेवेचं तीर्थ मी घ्यायची आणि तीर्थ हाताला पण लावलं. एकदा एक्सरे करायला गेली तर डॉक्टरांची OPD बंद झालेली. म्हटलं नंतर जाऊ, पण मग हे तीर्थाचा इतका फरक पडला की मला नंतर दवाखान्यामध्ये जायची गरजच पडली नाही. आणि गेल्या कोरोनामध्ये सुद्धा माझ्या मिस्टरांना ICUमध्ये ॲडमिट केलं होतं. कोरोना झाला होता तेव्हा त्यांच्या वॉर्डमध्ये मला येऊ देत नव्हते. फक्त नाश्ता देऊन द्यायचं, जेवणाचं द्यायचं. आणि नंतर असं प्रत्येक वेळेस, आणि मुलगा क्वारंटाईन, मी एकटी निगेटिव्ह होती. मला एवढ्या वेळेस प्रत्येक 4-5 वेळेस दिवसातनं आंघोळ करून जावं लागायचं. मग मी एक दिवस ते रेमडेसिवीरचे 5-6 इंजेक्शन दिले आणि नंतर टोसिझुला ते 40,500चं पण इंजेक्शन दिलं. मी खूप घाबरले, कारण मी आणि माझे मिस्टर आणि मुलगा पण क्वारंटाईन. मुलगी पुण्याला नोकरीला होती, तिला म्हटलं ये, तर तिला पण तिकडे कोरोना झालेला, म्हणजे ती पण येऊ शकत नव्हती. माझी खूप एकटीची खूप घालमेल व्हायची, काय करू. पण मी आपलं ऑनलाईन सेवा चालू होती तेव्हासुद्धा महामृत्युंजय मंत्र आणि रुद्रसेवेचं जे तीर्थ होतं ते मी नेऊन द्यायची तिथं हॉस्पिटलमध्ये. आणि एक दिवस फक्त डॉक्टरांना रिक्वेस्ट केली की माझ्या मिस्टरांच्या नाडीवरती मला काल भैरवाष्टक आणि तारक मंत्र म्हणू द्या. तर त्याचा चमत्कार असा झाला की जो 92वरचा त्यांचा ऑक्सिजन आहे तो 98वर गेला. मग डॉक्टरही बोलले की बुवा तुम्ही जसं म्हणताय तसं तो ऑक्सिजन वर जातो आहे. म्हटलं मग प्लीज मला 1 दिवस अजून द्याल का. मग येऊ द्या. तर म्हणे चला चालेल म्हणे, उद्याच्या दिवशी तुम्ही परत या. मग मी परत पुन्हा तेवढी सेवा घेतली. तर माझ्या मिस्टरांचा जो ऑक्सिजन होता तो 100वर गेला. त्याच्यानंतर तो खाली आला नाही आणि ते सुखरूप आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई खूप खूप धन्यवाद. आम्ही असेच उज्ज्वल आरोग्याची कामना करतो प्रभूंचरणी. श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला अनुभव सांगायचे असतील तर हात वर करा आणि पुढे या. यायचे. श्री स्वामी समर्थ. गाव आणि नाव गावाच्या हे मी गारगाव केंद्राची आहे, संगमनेर तालुक्यातली. आम्हाला इकडे यायचं होतं म्हणून मी घरी, मला केंद्रात जाता आलं नाही श्रीपाद श्री वल्लभ वाचायला, म्हणून मी घरी वाचलं. पहिल्या दिवशी अनुभव आला, पहिल्या दिवशी वाचलं. स्वप्नात रात्रीच आले का पिठापूरला गेल्यावर 1 नारळ आणि 2 केळं कृष्णा नदी सोड असं स्वप्नात आलं. दुसऱ्या दिवशी दृष्टांत असा दिला का माझी आरती पण दादा पाठ नाही आहे, पण त्या दिवशी मी दुसऱ्या दिवशी वाचलं आणि आरती केली. त्या दिवशी पूर्ण मी घंटी वाजत होते, पण असं वाटत होतं मी पिठापूरला आहे ना तिथंच घंटा वाजविते. एवढ्या मोठ्याने आवाज यायचा आणि माझ्या अंगाला असा काटा यायचा का मी पिठापूरमध्येच आरती करते. श्री स्वामी समर्थ. हा माझा अनुभव चांगला मोठा आहे. श्री स्वामी समर्थ. खूप 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 सुंदर, अति आनंदमय गोष्ट आहे. प्रभूंच्या द्वारे आपण घंटा वाजवतोय.
अजून ज्यांना कोणाला अनुभव शेअर करायचे असतील त्यांनी पुढे या आणि समोर लाईनवर बसा ताकी तुम्हाला भरपूर वेळ मिळेल. नाव आणि गावाचं नाव सांगा. श्री स्वामी. हॅलो, माझं नाव अनिता शिवाजी तोडकर, वारणानगर. मला एक अनुभव सांगायचा आहे. मी दादांच्या सेवेपासून रुद्राभिषेक सेवा घेते. तर माझ्याकडे 2 पिंडी आहेत. दादा 2 पिंडी वापरते मी. तर एका छोट्या पिंडीला काशीहून आणली म्हणून त्याची मी पूजा करते. आणि 16 सोमवारसाठी एक पिंड वापरलेली होती, ती एक साईडला आहे. मग एक वेळ मी अशा अक्षता टाकत होते रुद्राभिषेक झाल्यानंतर. तर ती लहान पिंडीला अक्षता टाकत असताना मोठ्या पिंडीला जाऊन अशी चिकटून बसली. त्याचा मी फोटो टाकलेला होता. तो एक मला अनुभव आला. आणि दुसरा अनुभव म्हणजे काल आम्ही ट्रेनमधून येत होतो आणि ही माझी मैत्रीण, आम्ही दोघी चर्चा करत होतो की दादा काही ट्रेनमधून येणार नाहीत, दादा ह्याच्या विमानातून येणार, अशी आमची चर्चा चालली होती दोघींची. आणि आमच्या शेजारी अजून 2 माझ्या बहिणी बसलेल्या होत्या. तर समोरून दादा आले आणि दादानी दोन्ही हात असे जोडलेले, तोंडाला मास्क वगैरे असंच होता आणि फक्त आम्हाला दोघींनाच हे दादा दिसले. मग आम्ही दोघी चर्चा करायला लागलो, दादा आम्हाला कसे काय भेटले. मला वाटते दादानी बहुतेक सांगितलं असेल की आम्ही ट्रेनमधूनच आलो आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी अरुणा विकास गांजाळे, मंजरमध्ये राहते. 1.5 वर्षापूर्वी या सेवेला जॉईन झाले एका ताईंच्या मार्फत. म्हणजे ज्या ताई की त्यांना म्हणजे स्वामींनी करून घेतलं की त्यांनी स्वामींची सेवा कशी करायची हे तर मला विचारायचं आहे. ताई कसे करायची, तर मी त्यांना सांगायचे असं करायचं तसं करायचं. हे आता मी नाही सांगते, त्यांनी मला सांगितलं. हे मला आठवत पण नाही, कारण बरेच 9-10 वर्षापासून स्वामींच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने सेवेमध्ये आहे. तर त्या मग एक दिवशी मला आधी पण बोललं, मला आठवत नाही कारण मी ऑनलाईन सेवा मी कधी करत नव्हते, फक्त आपले जे आहे त्यांनी ते सेवा मी करायचे. मग त्या म्हटलं ताई बघा ना, हा एक दादांचा ग्रुप आहे, त्याच्यावर छान मार्गदर्शन असतं. तर त्या जेव्हा बोलल्या तर म्हटलं ठीक आहे, मला पाठवा ते कसं मार्गदर्शन मी ऐकते. पण मी जरा जॉईन झाल्यानंतर मला काही दिवसांनी त्या बोलले की ताई तुम्हाला मी 2-3 वेळा बोलले पण तुम्ही माझ्या घरी ऐकलंच नाही. आणि जेव्हा मी दादांचं मार्गदर्शन ऐकलं, ते जो ऑडिओ घरी ऐकला तेव्हापासून ते मला त्या आवाजाचं वेड लागलं. म्हणजे घरामध्ये सर्वांनाच आश्चर्यचकित झाले ते ऐकून, जे मार्गदर्शन जे दादांचं पहिला मी जो ऑडिओ ऐकला होता तो. त्यानंतर मी सेवेमध्ये जॉईन झाले, वाचनाची सेवा वगैरे घ्यायला लागले. एक दिवशी आपल्या ॲडमिनमार्फत दादांचा कॉल आला की ताई तुम्ही ॲडमिनमध्ये याल का. आता ॲडमिनमध्ये येऊन काय करायचं असं काहीच माहिती नाही. दादा म्हणणं म्हटलं मला वेळ नसतो, पण दादा म्हणलं ताई ॲडमिनमध्ये येणे स्वामींची इच्छा आहे बघा. मग मी काही विचार न करता जॉईन झाले. आणि आता आमचा खूप मोठा ग्रुप आहे. त्यावेळेला फक्त 14 ॲडमिन होते आणि स्वामींनी ती सेवा करून घेतली. मध्ये अडचणी यायच्या, थोडा त्रास व्हायचा, पण दादांचं मार्गदर्शन असायचं. आपण दुसऱ्यांच्या चिंता आपल्या अंगावर घेतोय पण स्वामी आपलं रक्षण करतात. मग सवय झाली. 5-6 महिन्यानंतर रुळलो त्या सेवेमध्ये. आणि छान जे ज्ञान, म्हणजे आपण सेवा खूप करतो, खूप पारायण करतो, खूप होम हवन करतो, सगळं करतो, पण जर आपल्यामध्ये ज्ञान नसेल, आपल्यामध्ये जर विचारांमध्ये डोक्यामध्ये शांतता नसेल तर आपल्या त्या सेवेचा काही उपयोग होत नाही. आता येताना प्रवासात खूप लोकांना त्रास झाला, तर हा त्रास दादांच्या मार्गदर्शनानुसार आपल्याला जे भोग आहे ते भोगावेच लागणार आहे कुठल्या ना कुठल्या रूपाने. आजच्या प्रवासामध्ये कोणाला त्रास झाला, कोणाला जागा मिळाला नाही, हे भोग आहेत आणि ते आपले हळूहळू कमी होतात. ते तुमच्या आज ज्यांना खूप त्रास झाला त्यांचे खूप भोग स्वामींनी कमी केलेले. दत्त महाराजांनी त्यांच्या अनंत जन्माचे जे काही दोष आहेत ना ते जाळलेत, हे तुम्ही लक्षात घ्या आणि तुम्ही निशंक राहा. उद्याच तुमची सेवा स्वामी खूप छान करून घेणार आहेत. तर अशा प्रकारे सेवा चालू झाल्या. लोकांना सेवा समजावून सांगणं, कारण प्रश्न उत्तर करणारे पहिले सुरुवातीला दादा एवढ्यांचे प्रश्न उत्तर करायचे. कोरोनाच्या काळामध्ये खूप मोठा आधार दादांचा मिळाला आहे. ते सगळं आम्ही मार्गदर्शनामधून ऐकलेत. खूप म्हणजे सांगू शकत नाही असे अनुभव ऐकलेत आम्ही दादांचे. आणि जेव्हा असं वाटायचं की आपण खूप एकटे आहे, आपल्याला कोणी नाही आहे, असं कधी कधी वाटायचं. पण
दादा जेव्हा असे म्हणायचे दादा की ज्यांना कोणी नाही ना तर हा अविनाश दादा इथे बसलाय, खूप मोठा आश्रम म्हणजे खूप मोठं मन म्हणजे भरून यायचं की हां आपल्याला म्हणजे आहे कोणतरी आपल्या पाठीमागे. आणि असं बघा खूप घरामध्ये तुम्ही चेक करा, तुमचे जे नाते आहेत ना तुम्ही चेक करा, खरंच ते नैसर्गिक आहेत का, तुमच्या म्हणजे एकमेकांविषयी तुमचे बंध कसे आहेत ना किती घट्ट आहेत तुम्ही चेक करा. आणि तुम्ही असं एखाद्या परिवारामध्ये जो श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार आहे आणि आमचा ॲडमिनचा ग्रुप म्हणा की हा परिवार सगळे आम्हाला आमचे खूप जवळचे वाटतात. तुम्हाला माहिती नाही काय वाटतंय पण आम्ही सगळे आमच्या परिवारातले वाटतात. रोजचे फोन आम्ही अटेंड करतो तर फोन नाही आला तर एका वेळी कर्मच नाही, 2 तास फोन नाही आला तरी असं वाटतं की आज कोणाचा फोन नाही आला. आणि सेवा चालू होत्या आणि मला माझ्या मुलीसाठी म्हणजे तिला कुठे ॲडमिशन घ्यावं कळत नव्हतं. कारण माझ्या मुलगी आता म्हणजे जी 12वी झाली तर तिला आम्ही कुठलाही क्लास शिवाय ती फक्त तिला 12वीला 3 विषयालाच क्लास लावला होता. आणि स्वामीच्या 7-8 वर्षापासून ज्या स्वामींच्या सेवा आहेत, गणपतीच्या सेवा, सरस्वतीच्या सेवा, ज्या थोड्याफार प्रमाणात ज्या स्वामी सेवेमध्ये असल्यामुळे त्या करत होते. बालसंस्कार मध्ये पण मी काम करत होते म्हणजे मार्गदर्शन करणं किंवा ह्या गोष्टी. तर आता कुठे म्हणजे आपल्याला क्षेत्र निवडणं हे खूप डिपेंड असतं. जर आपण चुकीचं क्षेत्र निवडलं तर पुढे खूप आपण कितीही शिक्षण घेतलं तरी फुकट जातं. आणि मी असं बरं म्हणत होते का आता तिला कुठे ॲडमिशन घ्यावं. आणि दादांना मी जसं तुम्ही प्रश्न टाकता तसाच मी प्रश्नोत्तराचा फॉर्म भरून मी प्रश्न टाकला होता. दादाने त्याला मग 5-6 दिवसांनी मला त्याचं उत्तर मिळालं की 2 मी ऑप्शन टाकले होते. दादा म्हणले ठीक आहे या क्षेत्रामध्ये यश आहे. आणि तिला मेरिटने तिचा नंबर, तिला जे क्षेत्र पाहिजे IT क्षेत्र त्यात तिचा नंबर लागला. म्हणजे तेवढं ॲडमिशन द्यायला मला पाहिजे माझी कॅपॅसिटी नव्हती पण त्यात तिचं ॲडमिशन पण झालं. तिची राहण्याची सोय पण व्यवस्थित झाली. अगदी म्हणजे खूप आधार आमच्या नातेवाईकांच्या शेजारीच म्हणजे आम्ही स्वतः त्याचं म्हणजे आम्ही स्वतःच्याच खर्चाने सगळं करतो पण तिला एक आधार शेजारी पण मिळाला आणि तिला छान कॉलेज पण मिळालं. आणि तिला जेव्हा हे ॲडमिशन मिळणार होतं म्हणजे तिचं तिथे नंबर लागणार होता त्याआधीच तिला म्हणजे असं झालं की तिला स्वप्न पडलं की मी दादांना पण मी ओळखलं नव्हतं कसं आहे काय एवढं माहिती नाही, फक्त आम्ही दादांचा आवाजच ऐकायचो. आणि तिला स्वप्न असं पडलं की दादा आमच्या गिरणाचा विषय त्यावेळेला चालू होता की दादा उभे आहेत. तिने गिरणार माहिती नाही तिला पण काय मला पण गिरणार फक्त नाव ऐकलं होतं. गिरणार म्हणजे खरंच सांगते की ते एवढं मला डिटेलमध्ये काही माहिती नव्हतं. आणि ती मला म्हणते की मी आमच्या ॲडमिनची मिटिंग चालू होती मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती पण ॲडमिनची मिटिंग असे आम्ही लक्ष देऊनच ऐकतो ती मिटिंग. तर म्हटलं थांब जरा नंतर बोलते मी तुझ्याशी. ती म्हणते नंतर बोलून झालं अगं म्हणते मला खूप महत्त्वाचं सांगायचं होतं. मला असं स्वप्न पडलं की दादा असे खाली उभे आहेत आणि पाठीमागे डोंगर खूप मोठा उंच डोंगर आहे, खूप सेवेकरी आहेत म्हणजे खूप लोक आहेत. आणि मी म्हणते मला दादांच्या पाया पडायचं, मला दादांच्या पाया पडायचं असं मी म्हणते. मी दादांकडे जेव्हा पाहिलं दादा मला खूप उंच दिसले आणि तेव्हाच मी समजून गेलं की हिचं ॲडमिशनचं काम होणार आहे. असं की आम्हाला असे छोटे मोठे खूप अनुभव येत गेले, खूप मोठा एक आदर मिळाला. आणि आता असं म्हणजे आम्हाला ते वेळ लागले की स्वामींची सेवा समजून सांगणं लोकांना किंवा आपल्या सेवेमध्ये आणणं, त्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी. तर आता या आपल्या ज्या ऑनलाईन ग्रुपमध्ये मी देवघराविषयी मार्गदर्शन करते म्हणजे आपला ग्रुप आहे 5-6 जणांचा. तर आम्ही देवघराविषयी मार्गदर्शन करतो. तर आता एवढा वेळ नाही त्यामुळे त्याच्याविषयी सांगत नाही पण बघा कुलदेवतेची सेवा, पितरांची सेवा, आपलं वास्तुशास्त्र आणि आपलं आध्यात्मिक ज्ञान किंवा आपलं मन शांत कसं ठेवायचं हे आपल्या दादांच्या मार्गदर्शनामधून खूप समजतं. ह्या 4 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित सांभाळल्या तर तुमचं कुटुंब सुखी व्हायला वेळ लागणार नाही. नाहीतर आपली खूप भरकटल्यासारखी अवस्था होते, योग्य मार्ग आपल्याला मिळत नाही. त्यामुळे या गोष्टी तुम्ही समजून घ्या, आपल्या लिंकला जॉईन व्हा, सेवा स्वतः करा, इतरांना सांगा आणि मन शांत ठेवा, आनंदी राहा. झालेली सेवा स्वामींचरणे अर्पण. श्रीपाद श्री वल्लभा अर्पण मस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हमारे देवघर स्पेशलिस्ट है ये, जिनको भी देवघर चेक करवाना हो ताई को मैसेज करें और फ़ोटो भेजें तो वो आपको बहुत सुंदर मार्गदर्शन करते हैं कि देवघर अपना कैसा होना चाहिए. अंतिम अनुभव के रूप में मैं ओमकार दादा हमारे हैं उनको बुलाना चाहूँगी. पुनः अपने को मीटिंग एंड करना है क्योंकि लाइव आज अपना मार्गदर्शन हो रहा है बुधवार की मीटिंग है. 11 बजने वाले हैं तो हम लोगों की मीटिंग एंड होगी. आप लोगों को सभी को पारायण को बैठना है. श्री स्वामी समर्थ. माझं नाव ओमकार रमण सस्ते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. मला एक अनुभव शेअर करायचा आहे की जेव्हा आपली पहिली वाघोलीचा मेळावा झाला तेव्हा दादांना पहिल्यांदाच मी समोर बघितलं स्टेजवर आणि त्यांनी एक शेवटी 5 मिनिटाचं ध्यान करायला लावलेलं आपल्याला सगळ्यांना. आणि ते म्हणले होते की इथून ध्यान केल्यावर कोणीच खाली हाताने जाणार नाही, त्यांना काही ना काहीतरी अनुभव येणारच.
तर त्या 5 मिनिटाच्या ध्यानामध्येच दादांनी रात्री स्वप्नात येऊन एक जीवन उद्धार करण्याचा एक मंत्र सांगितला की असं त्यांनी म्हणले होते की 0 मिनिटात अनुभव, तसं दुसऱ्याच दिवशी त्यांनी अनुभव दिला, ते फक्त 5 मिनिटाच्या ध्यानामध्ये. जर ती 5 मिनिटाच्या ध्यानामध्ये एवढा मोठा अनुभव येऊ शकतो, तर आपण या तीर्थक्षेत्रावर केलेलं एवढं उद्याचं जे आपण पारायण करणार आहे त्याने किती अनुभव येऊ शकतं, ह्याची शक्ती सगळ्यांनी अनुभवावी. एवढं बोलून मी माझा अनुभव शेअर करतो. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप 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 सुंदर अनुभव दादाने शेअर केला आणि खरंच आपण भाग्यवान आहोत की आपण प्रभूंची सेवा जेव्हा मनापासून करतो तेव्हा नक्कीच गुरुमार्गमध्ये आपल्याला सर्व काही भेटतंय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता सगळ्यांनी तट बसायचं आहे. उद्याचं पारायण आपल्याला अगदी व्यवस्थित पद्धतीने करायचं आहे. श्रीपाद प्रभूंचा भरभरून कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करून देण्याची सर्वस्वी जबाबदारी आमची आहे. आणि प्रवासातून जो तुम्हाला थकवा आलेला आहे, ॲक्च्युली मी अविनाश दादाच बोलतो आहे, पण माझा जरा घसा बसला आहे आणि त्याच्यामुळे माझा आवाज जरा वेगळा येतो आहे, पण मी तोच आहे, दुसरा कोण नाही, लक्षात घ्या. आज जास्त प्रवास आणि प्रवासात सेविकरी भेटले, त्यांच्याशी खूप बोलण्यात आलं आणि प्रत्येकाने काही ना काही गोड खायला आणलेलं होतं. त्याचा परिणाम म्हणून हे तुम्हाला सगळ्यांना समोर दिसत आहे. दादा थोडासा हा लाडू आणला आहे, पेढा आणला आहे, थोडं चव तर घ्या, असं करत करत माझ्या पूर्ण घशाची वाट लागली आणि हे तुम्हाला दिसत आहे. तर मी त्याची पर्वा न करता उद्या आपण 1 ते 1.5 तासाचं मार्गदर्शन, अभूतपूर्व मार्गदर्शन घेऊया. ते तुमच्या आयुष्याचं सोनं करणारं असेल आणि श्रीपाद प्रभूंची कृपा करून देणार असेल. आता सर्वांनी एकदम तट बसायचं आहे. नेहमीसारखं आपल्याला उद्या पण आपण तसंच करणार आहे, पण आजच्या प्रवासाचा थकवा काढायचा आहे. उद्याच्या पारण्याची ऊर्जा तुमच्यात निर्माण करून द्यायची आहे. त्यासाठी आपल्याला 5 मिनिटाचं ध्यान करायचं आहे. त्या स्थितीमध्ये बसा जागेवर, जिथं असाल तिथं. अभूतपूर्व सुवर्ण योग असतो हा, आणि आजचा योग हा कुठे आला आहे? पिठापूरला. चालेल, सर्वांनी डोळे लावायचे आहेत, ध्यानमुद्रा अशी करायची आहे. एकदा आपल्या प्रभूंचं म्हणजे स्वामींचं स्वरूप आठवायचं आहे. श्रीपाद प्रभूंचं स्वरूप आठवायचं आहे, स्वामींचं आठवायचं आहे, दत्तप्रभूंचं. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी ती प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे. डोळे सगळ्यांनी घट्ट मिठा. एकदम पाठीचा कणा तट, आवाज अजिबात यायला नको, टाचणी पडल्याचा आवाज झाला पाहिजे. आहे त्या ठिकाणी बसायचं आहे. दिनेश दादा या, खूप थकलेत तुम्ही, बसा जरा थोड्या वेळसाठी, थकवा काढून घ्या. फोन सगळे बंद करा, जे असेल ते ध्यानासाठी या. डोळे कोणीच उघडायचे नाहीत. सर्वांनी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. वाटल्यास आणखी 2 मंत्र आपल्याकडे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. डोळे उघडायचे नाही अजिबात. आम्ही सांगितपर्यंत डोळे कोणीही उघडायचे नाहीत. आपल्या जिथं स्त्रिया गंध लावतात, कुंकू लावतात, पुरुष गंध लावतात, 2 भुकटींच्या मध्ये, तिथं बघण्याचा प्रयत्न करायचा. गुरुमंत्र मगाशी सांगितला तो म्हणायचा आंतरिक, आणि ते स्मरण करायचं प्रभूंचं. मगाशी जे तुम्ही प्रभूंना पाहिलं त्यांचं स्मरण करायचं. ध्यानमंत्र आहे, क्षणम आत्मानुसंधानम पापम दहती कोटिशा अन्यथा पाप विध्वंसम न भवेत कोटी पुण्यता. याचा अर्थ मी परत एकदा सांगेल नंतर. मंत्र श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. डोळे कोणीच उघडायचे नाहीत. डोळे उघडले तर फेल झाला समजायचं. थोडेफार डास चावू द्या, काही फरक पडत नाही. श्री स्वामी समर्थ. 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 चालेल, सगळ्यांनी डोळे उघडायचे आणि स्वामींना नमस्कार करायचे आहे. त्या जागेवरती उभं राहून आपल्याला सर्वांना प्रार्थना घ्यायची आणि हे सत्र आपण घेतलेलं मार्गदर्शन अनुभव सत्र पिठापूरचं या ठिकाणी संपवायचं आहे. त्या जागेवर सगळ्यांनी आता उभे राहा. आलेले अनुभव आपण नंतर आपल्या मार्गदर्शन मीटिंगमध्ये सांगायचे. चालेल. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. भारत माता की जय. चालेल, आपण प्रत्येकाला रूम मिळालेले असतील. ज्यांना मिळाले नसेल त्यांनी आमच्या ॲडमिनशी संपर्क करावा आणि आपण प्रस्थान करावं. सर्वात महत्त्वाची गोष्ट, उद्या सकाळी 5:30 वाजता या ठिकाणी पारायणाची सगळं साहित्य घेऊन आपण या ठिकाणी यायचे. मी बऱ्याच वेळेस 2 मिनटं थांबा जरा. बऱ्याच वेळेस मार्गदर्शन केलेलं आहे की आता ज्या ज्या रूममध्ये अडचण असेल टॉयलेट्स किंवा बाथरूमचे, आता गेल्याबरोबर आंघोळ करून झोपून राहा. जसं असेल तसं आपण फ्रेश होण्याची जबाबदारी आपली आहे. आम्ही प्रयत्न केलेला
कॅमेरा पाहता का होतंय का स्वामी समर्थ ज्यांना उद्यासाठी पोथी हवी असेल त्यांची इकडे यायचं पोथीसाठी. नाही टेन्शन गॅस ऐका ना होईल ना विषय काय सांगा हा काय झालं हे ना ह्याच्या 2 कॅमेरे अटॅच होते कसं बघायचं काही नाही काही होईल असं ना